यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जगन्नाथ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जगवल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जगवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जगवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जगवल्लभ गिरिवरधारी जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने।
नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं खूप खूप हार्दिक स्वागत। जय श्री पुष्कर धाम की। एक आजच्या काळात कुंभमेळ्यामध्ये भरपूर कोटी कोटी लोक गेले आणि त्या अशा कोटी कोटी लोकांतून एक व्यक्ती त्याचे खूप व्हिडिओ रेकॉर्डिंग्स येत आहेत। कोणाला माहिती आहे कोण? सो प्रभूजी म्हणतायत एक व्यक्ती आहे, ते म्हणतायत की मी IIT मध्ये शिकलेलो आहे आणि IIT मध्ये शिकलेले आहेत म्हणून जी काही निरर्थक बडबड करतायत ते मला एका भक्ताने एक छोटासा एक व्हिडिओ क्लिप पाठवली होती 2 मिनिटाची। त्याच्यामध्ये ते काय बोलतायत ते त्यांना स्वतःला पण कळत नाहीये आणि मी ऐकलं, मला पण त्याला काही अर्थ लागला नाही। पण त्या व्यक्तीकडून ऐकण्यासाठी एवढे लोक तत्पर काय आहेत? कारण त्याच्या पाठीमागे एक ज्या कॉलेजमधून ते पासआउट झाले त्याचं ते नाव आहे ना IIT। तर त्या IIT या शिक्षण संस्थेला इतकं महत्व आहे की त्या शिक्षण संस्थेमधून पास झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तो काय बोलतो त्याच्याकडे पण लक्ष नाही, पण हा या कॉलेजमधून पास झालाय, बरोबर? जर या जगाच्या भौतिक ज्ञानासाठी पण असे प्रसिद्ध कॉलेज आहेत आणि या प्रसिद्ध कॉलेजमधून पास झालेल्या व्यक्तीकडून लोक ऐकायला तयार आहेत आणि समजा तोच व्यक्ती जो आता खूप फेमस आहे तो जर बोलला असता सेठ करोडीमल कॉलेजमधून मी पासआउट झालोय आणि त्याला विचारलं असतं सेठ करोडीमल कॉलेज कुठे आहे? तो म्हणतो करोडीमल नगर आहे एक, ते करोडीमल नगरमध्ये ते कॉलेज आहे। तर कोण म्हणजे करोडीमल नगर कुठे ते नाही माहिती, त्या करोडीमल नगरमध्ये करोडीमल कॉलेज कुठे ते नाही माहिती, मग आम्ही कशाला ऐकू तुझं? जय श्री राधा गोपीनाथ भगवान। तर करोडीमल नगर मधल्या करोडीमल कॉलेजचं कशाला ऐकायचं? ज्या कॉलेजबद्दल कोणाला माहिती नाही त्या कॉलेजमधून जो पासआउट झालेला आहे त्या व्यक्तीकडून ऐकायला कोण तयार आहे? जर भौतिक जगामध्ये एक फिजिक्स आहे, रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, बायोलॉजी, केमिस्ट्री आहे, छोटंसं ज्ञानाचा एक छोटा तुकडा आहे तो जीवशास्त्र, एक छोटासा ज्ञानाचा तुकडा आहे रसायनशास्त्र। त्या छोट्याशा ज्ञानाच्या तुकड्यावर जर कोणाला काही वक्तव्य करायचं असेल तर तो एक अधिकृत कॉलेजमधून पासआउट झालेला पाहिजे। मग आध्यात्मिक मार्गावर जर कोणाला काही वक्तव्य करायचं असेल तो योग्य आध्यात्मिक कॉलेजमधून पास झालेला व्यक्ती पाहिजे की नाही पाहिजे? तर श्रीकृष्णांनी त्यांना जीवात्म्यांपर्यंत जे ज्ञान द्यायचं होतं त्यासाठी 4 अधिकृत प्रोफेसर, शिक्षक, अध्यापक निवडले आणि श्रीकृष्णांनी सांगितलं या 4 प्रोफेसर कडून जर आपल्याला ज्ञान मिळालं तर ते अधिकृत ज्ञान आहे आणि या 4 शिक्षकांच्या व्यतिरिक्त जर कोणी ज्ञान माझ्याबद्दल, अध्यात्माबद्दल, वैकुंठाबद्दल जर वाटप करत असेल तर त्या ज्ञानाला फारसं महत्व देण्याची गरज नाही, मनोरंजन म्हणून ठीक आहे। तर हे 4 अध्यापक कोण आहेत? सगळे पहिले अध्यापक आहेत श्रीकृष्ण म्हणतायत ब्रह्मदेव, दुसरे अध्यापक आहेत शंकरजी, तिसरे अध्यापक आहेत लक्ष्मी देवी आणि चौथे अध्यापक आहेत 4 कुमार। हे 4 कुमार कोण आहेत? ब्रह्मदेव हे परमेश्वराचे पहिले सुपुत्र आणि यांना प्रजा सृष्टी करण्याची जबाबदारी मिळाली तर यांनी सगळ्यात पहिले आपल्या मनातून त्यांनी या 4 पुत्रांना जन्म दिला। कशासाठी? तर त्यांना विनंती करण्यासाठी
मला माझ्या वडिलांनी जबाबदारी दिली आहे, प्रजेची संख्या वाढवायची आहे. कारण या भौतिक जगताला आपण निर्माण केलंय, पण या भौतिक जगतामध्ये वेगवेगळ्या योनींमध्ये कुठल्या कुठल्या जीवात्म्याला जन्म मिळेल त्याच्या पूर्वसंचित इच्छांप्रमाणे, त्याच्या पूर्वसंचित कर्मांप्रमाणे. कोणाची इच्छा आहे मला केवळ थंड प्रदेशात राहायचंय, तर त्याला परमेश्वर उंटाचा जन्म कधीच देणार नाही. आई बघते ना कुठल्या मुलाला काय आवडतंय, तर त्याचं पूर्व इच्छा काय आहे, मला थंड आवडतं, मग त्याला बर्फाचे जे प्रदेश आहेत, या पृथ्वीवर आहेत काही प्रदेश तिथे नेहमी बर्फ असतो, तिथे त्याला जन्म मिळतो. कोणी म्हणतो मला गरमी खूप आवडते, मला थंडी अजिबात सहन होत नाही, जर त्याची ती तीव्र इच्छा असेल तर त्याला वाळवंटात जन्म मिळतो. कोणी म्हणतो मला ना एक सर्वसाधारण जीवन असेल भौतिक दृष्टीने ते पण चालेल, पण मला आध्यात्मिक लोकांचा संघ पाहिजे, तर त्या व्यक्तीला भारतवर्षामध्ये जन्म मिळतो. कोणी म्हणतो मला भोग सुख पाहिजे, मला अध्यात्म असेल नसेल, देव असेल नसतील चालेल, पण मला सोयी सुविधा पाहिजे, तर पृथ्वीवरच अमेरिका जो एक देश आहे त्याच्यामध्ये भौतिक सोयी सुविधा आहेत. प्रभुपादांबद्दल आत्ताच 2 दिवसापूर्वी मी ऐकत होतो, प्रभुपाद आपल्या शिष्यांसोबत बोलत होते, म्हणाले पृथ्वी ही या ब्रह्मांडामध्ये मध्यम स्तरावर आहे, तर या पृथ्वीवर काही प्रमाणात दुःख पण आहेत आणि काही प्रमाणात सुख पण आहेत. वर जसं जसं जातो तसं स्वर्ग लोक येतात, तिथे केवळ सुख आहे, आणि खाली गेलं तर फक्त दुःख आहे. प्रभुपाद म्हणाले पण पृथ्वीवर जर कोणा एका प्रदेशामध्ये सुख असेल तर ते आहे अमेरिकेत. तर ज्याला तशा प्रकारची इच्छा आहे त्याला अमेरिका, ज्याला आध्यात्मिक इच्छा आहे त्याला भारत. तर अशा प्रकारे या अशा वेगवेगळ्या ठिकाणी जन्म देण्यासाठी ब्रह्मदेवांना विचार करावा लागतो, कुठल्या जीवात्म्याला कुठल्या शरीरामध्ये जन्म द्यायचा. तर त्यासाठी त्यांना मदत पाहिजे होती चतुष्कुमारांकडून. तर 4 कुमारांना त्यांनी विनंती केली तुम्ही मला मदत करा. 4 कुमार म्हणाले आम्ही अजिबात या सगळ्या गोष्टींमध्ये पडणार नाही, आम्हाला परमेश्वरावर ध्यान करायचंय. तर त्यांचा जो नकार आला त्या नकारातून ब्रह्मदेवांना राग आला. आपल्या मुलाला जन्म दिला आणि त्या मुलांना एक विनंती करतायत आणि ती विनंती तोंडावर ते म्हणतात अजिबात करणार नाही. तर त्या रागातून शंकरजी निर्माण झाले. तर पहिले व्यक्ती या ब्रह्मांडामध्ये आहेत ब्रह्मदेव, दुसरे व्यक्ती आहेत चतुष्कुमार, तिसरे व्यक्ती आहेत ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेव, शंकरजी, लक्ष्मीजी आणि हे चतुष्कुमार हे किती जवळचे लोक आहेत भगवंतांना, आणि यांच्यावर भगवंतांना विश्वास आहे. तर यांना परमेश्वराने अधिकृत ज्ञान दिलं आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही याचा पुढे प्रसार करा. या 4 जणांमधून कोणी एकाने पण थोडा जरी आळस केला असता आणि म्हणाले असते आम्हाला ज्ञान मिळालं, आम्ही समाधानी आहोत, आम्हाला परमेश्वराने स्वतः ज्ञान दिलंय, आम्हाला याच्यापेक्षा अजून शुद्ध काय मिळणार आहे. आणि शुद्ध वस्तू जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण किती तृप्त होतो. काल गोपीनाथ मंदिरात आपण गेलो होतो, तर मला एका प्रभूजींनी येऊन सांगितलं प्रभूजी हा गोपीनाथजींचा महाप्रसाद आहे. तर तो गोपीनाथजींचा प्रसाद मला मिळाला, इतरांना नाही मिळाला, आजूबाजूच्या भक्तांना दिला. पण कोणी दुसरा व्यक्ती असेल तर तो काय मिळेल, मला गोपीनाथजींचा महाप्रसाद मिळाला. कोणी तुम्हाला समजा एक वस्त्र दिला, गोपीनाथजींच्या हातातला एक वस्त्र, गोपीनाथजींच्या फेट्यातला एक वस्त्र, गोविंदजींचं पायातला एक फूल दिलं, तसं वाटतं ना की अरे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पण तिथे एका वैष्णवामध्ये आणि अवैष्णवामध्ये फरक तिथे जाणवतो. जेव्हा आपण एक वैष्णव मार्गावर प्रगत होण्याच्या पूर्वीची स्तर असेल जर आपलं, तर आपण म्हणू याच्यापेक्षा मोठी पवित्र गोष्ट या जगात काय आहे. आपण खिशात ठेवतो आणि म्हणू माझं पावित्र्य कन्फर्म, माझं पावित्र्य गॅरंटीड, मला माझ्या जीवनामध्ये आता काही समस्या येणार नाही का, गोविंदजींचा आशीर्वाद मिळाला, गोपीनाथजींचा आशीर्वाद मिळाला. पण ब्रह्मदेव यांना परमेश्वराने स्वतः ज्ञान दिलंय. आपल्याला जेव्हा आध्यात्मिक शिक्षण मिळालं तेव्हा आपल्याला कसं मिळालं आध्यात्मिक शिक्षण, श्रवणाद्वारे. ब्रह्मदेवांना पण श्रवणाद्वारे मिळालं. आपल्याला कोणी दिलं, आपल्या गुरूंनी दिलं, शिक्षा गुरु दीक्षा गुरूंनी दिलं. ब्रह्मदेवांना कोणी दिलं असेल, परमेश्वराने बासुरी वाजवली आणि त्या बासुरीचा जो ध्वनी आहे, मधुर ध्वनी, बासुरी, परमेश्वराची बासुरी. परमेश्वराची बासुरी कोणी कोणी ऐकली आहे, नाही मी पण ऐकली आहे.
परमेश्वराची बासुरी कोणाकोणाला ऐकायची आहे? विचार करा, ब्रह्मदेवांचा काय स्थान आहे. ब्रह्मदेव पहिले जन्म जेव्हा झाले तेव्हा विष्णूच्या नाभीतून एक कमळाचं फूल निघतं आणि त्याच्यावर ब्रह्मदेव एक दिवशी डोळे उघडतात त्यांचे, ब्रह्मदेवांचे. आजूबाजूला केवळ अंधार आहे, कारण सूर्याची पण सृष्टी नाही झाली आहे. प्रथम सृष्टी करता आहेत परमेश्वर आणि द्वितीय सृष्टी करतायत ब्रह्मदेव स्वतः. याचा एक उपमा जर द्यायची असेल आपल्याला, माती कोणीतरी निर्माण केली आहे आणि त्या मातीला घेऊन, त्याला चाळून, त्याला आकार देऊन, त्याला विटांचा आकार देऊन मग भट्टीमध्ये टाकून विटा निर्माण होतात. तर एक ब्रिज बनवायचा आहे, एक इमारत बनवायची आहे, ही बिल्डिंग बनवायची आहे. बिल्डिंग बनवण्यासाठी काय लागतात? विटा. तर कोणी म्हणेल ही बिल्डिंग कोणी बांधली? तर आपण म्हणू हे आर्किटेक्ट आहेत आणि यांनी विटा सप्लाय केल्या. यांनी जर विटा नसत्या दिला तर ही इमारत बनली नसती. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. पण तो जर व्यक्ती प्रामाणिक असेल तर तो म्हणेल मी सृष्टी करता नाहीये, मी परमेश्वराची माती घेतली आणि त्या मातीला फक्त मिक्स केलं, आग लावली, जे काही प्रक्रिया केली आणि विटा बनवल्या. या माणसाचा मोठेपणा आहे की तो म्हणतो की हा विटा देणारा व्यक्ती सृष्टी करतायत, त्याच्या मदतीशिवाय ही बिल्डिंग नसती बनली. पण जर तो प्रामाणिक असेल तर तो म्हणेल परमेश्वराची माती नसती तर मी या विटा नसत्या बनवू शकला. म्हणून प्रथम सृष्टीकर्ता कोण? परमेश्वर. आणि द्वितीय सृष्टीकर्ता कोण? तो विटा बनवणारा. प्रभुपादांना भेटायला कलकत्त्यामध्ये एक खूप मोठे श्रीमंत व्यक्ती आले. ते म्हणाले मला तुम्हाला काहीतरी दान द्यायचंय. ते भावना होती त्यांची, मला तुम्हाला काहीतरी दान द्यायचंय. तर त्यांना अशी अपेक्षा होती की दुसरे कोणी साधू असतील तर म्हणतील खूप छान, या तुमच्यासाठी आसन, काहीतरी आतिथ्य करतील. प्रभुपाद म्हणाले तुमची काय व्यवसाय काय आहे तुमचा, तुम्हाला दान द्यायचं आहे? तर म्हणाले मी काचेची फॅक्टरी आहे माझी. प्रभुपाद म्हणाले म्हणजे तुम्ही चोर आहे? तर पहिलंच वाक्य म्हणाले म्हणजे तुम्ही, दॅट मीन्स यू आर ए थीफ, तुम्ही चोर आहे. तर म्हणाले बिचारे त्यांना काहीतरी हार तुरे पाहिजे होते, त्याला चोर म्हणाले. तर म्हणाले कसं काय स्वामीजी? तर म्हणाले काच कशापासून बनवतात? तर म्हणतात समुद्र किंवा नदीच्या शेजारी जी वाळू असते त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो, त्याला सिलिका म्हणतात. तर सिलिकाला प्रोसेस केल्यावर काच बनते. तर म्हणे ती सिलिका कुठून येते? तर म्हणे नाही, ते पडलेली असते बीचवर, समुद्रकाठी, तर ती आम्ही घेतो आणि त्याच्यातून काच बनवतो. म्हणजे परमेश्वराची मालमत्ता तुम्ही परमेश्वराची परवानगी न घेता उचलताय, त्याच्यातून काच बनवताय आणि त्या काचेतून जो नफा येतो त्यातून परत परमेश्वराला म्हणताय की मला तुला काहीतरी दान द्यायचंय. परमेश्वराचे पैसे सगळे तुझ्या खिशात. तो बिचारा घाबरला. ऍक्च्युली तुझ्या खिशाचे सर्व पैसे ते सर्व श्रीकृष्णांचे पैसे आहेत, तू श्रीकृष्णांची मालमत्ता चोरून काच बनवतोयस म्हणून तो निघून गेला. तरी काही दान वगैरे नाही. तर प्रभुपादांचा एक वेगळा दृष्टिकोन होता, आपल्याला तो दृष्टिकोन नाहीये. प्रत्येक ठिकाणी झाड हे श्रीकृष्णांचे झाड आहे, आपण नाही लावलेत. हे बाजूला डोंगर बघितले मोठे मोठे, श्रीकृष्णांचे डोंगर आहेत. तर आपल्याला जेव्हा ती दृष्टी येईल तेव्हा कदाचित आपण पण ते स्पष्टपणे बोलू शकू ऍक्च्युली तू श्रीकृष्णांची मालमत्ता चोरी करतोयस. पण आपण तेव्हापर्यंत ते नाही बोलायला पाहिजे, कारण आपली तशी दृष्टी नाही, पण प्रभुपादांची दृष्टी होती. तर हे जे 4 प्रोफेसर आहेत, ब्रह्मदेव, रुद्र, लक्ष्मीजी आणि चतुष्कुमार, याच्यातले ब्रह्मदेव आहेत हे पहिले व्यक्ती आहेत. तर सूर्याची पण सृष्टी नाही झाली आहे. तर ब्रह्मदेवांनी डोळे उघडले, आजूबाजूला केवळ अंधार, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही, काही नाही. हे कोण निर्माण करणार? पहिले सृष्टीकर्ता कोण आणि द्वितीय सृष्टीकर्ता कोण? ब्रह्मदेव. तर सूर्य कोण बनवणार आहे? ब्रह्मदेव बनवणार आहे. चंद्र कोण बनवणार आहे? ब्रह्मदेव बनवणार आहे. पृथ्वी कोण बनवणार आहे? ब्रह्मदेव बनवणार. त्याच्यावर झाडं कोण बनवणार आहे? ब्रह्मदेव बनवणार आहे. पण त्या सगळ्यासाठी तत्व, भूमी, जळ, पाणी, वायू आणि अग्नी हे परमेश्वर, 5 तत्व परमेश्वर देतात. पण त्या 5 तत्वांना वापरून हे जे वेगवेगळे शरीर बनवतात ते ब्रह्मदेव बनवतात. तर हे ब्रह्मदेव आहेत, पहिले व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना पूर्ण अंधार दिसतोय, काहीच त्यांना दिसत नाहीये. आणि त्यांना हे पण नाही माहिती की माझा जन्म झालाय तर हेतू काय, त्याचा उद्देश काय.
गीता कोर्स जेव्हा करतो त्या गीता कोर्समध्ये एक महत्वाचा एक सेशन आहे, मी कोण आहे, मी या जगामध्ये कशासाठी आलोय. तुमच्यातून कधी कोणाला असा कोणी व्यक्ती भेटलाय का ज्याला ना पूर्णपणे विसर पडला, कुठे काहीतरी खाली पडला, ऍक्सिडेंट झाला, काहीतरी झाला आणि त्याला पूर्ण विसर पडलाय, तर तो हॉस्पिटलच्या बेडवर विचारतो मी कोण आहे, माझं जीवनाचं अस्तित्व. विचार करतो किती खोल प्रश्न आहे. तसं ब्रह्मदेवांना 4 डोकी आहेत, पण 4 डोकी असून त्यांना एक प्रश्न पडला की मी कोण आहे, माझं अस्तित्वाचं कारण काय आहे. तर त्यांनी एक लक्षात आलं त्यांना की आता मला हा प्रश्न विचारायला पण कोणी नाहीये. कमीत कमी आपलं किती मोठं सौभाग्य आहे, आपल्याला कधी काही प्रश्न पडला तर आपल्याला कळतं यांना विचारायचं, यांना विचारायचं. ब्रह्मदेवानं विचारायला पण कोणी. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही पहिले व्यक्ती आहात, आजूबाजूला अंधार आहे, तुम्हाला खोल प्रश्न पडलाय की मी कोण आहे, माझ्या अस्तित्वाचं कारण काय आहे, तेव्हा तुम्ही काय करणार. ब्रह्मदेवांनी तेव्हा एक शब्द ऐकला, आकाशातून एक शब्द आला, तपस्या कर. जर तुला स्वतःबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तपस्या कर, अजून कोणी व्यक्ती नाहीये ते सांगायला तुला. तेव्हा ब्रह्मदेवाने खूप खोल तपस्या सुरू केली. त्या तपस्येच्या शेवटी त्यांना परमेश्वर गोविंद त्यांनी बासुरी वाजवली आणि त्या बासुरीचा आवाज त्यांच्या कानामध्ये गेला आणि त्या कानाद्वारे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर ब्रह्मसंहितेवर टीका करतात, त्याच्यामध्ये लिहितात कृष्ण भगवंतांनी त्यांना दीक्षा दिली. आपण जेव्हा हरिनाम दीक्षा घेतो ते प्रभुपादांनी हरिनाम दीक्षा आणि ब्राह्मण दीक्षांना 2 भागांमध्ये केलं, पण दीक्षा म्हणजे बेसिकली उपनयन संस्कार होतो. गुरुकुलामध्ये जेव्हा दीक्षा मिळायची तेव्हा उपनयन संस्कार होतो. उपनयन संस्कारामध्ये उजव्या कानामध्ये गुरु गायत्री मंत्र बोलतात आणि गायत्री मंत्र जेव्हा कानामध्ये जातो तेव्हा तो कान पवित्र होतो आणि नंतर त्या शिष्याला एक धागा मिळतो आणि तो धागा जेव्हा कोणाच्या शरीरावर आहे याचा अर्थ की तो एका प्रमाणित गुरुचा शिष्य आहे आणि त्याचं शिक्षण चालू झालंय. ब्रह्मदेवांना गायत्री मंत्र श्रीकृष्णांनी स्वतः दिला, कोणी दुसऱ्या गुरूंनी नाही दिला. म्हणून ब्रह्मदेवांचं काय स्थान आहे विचार करा. ब्रह्मदेवांचे वडील कोण? श्रीकृष्ण. आणि ब्रह्मदेवांचे गुरु कोण? श्रीकृष्ण. आपल्यामधून जर कोणाला विचारलं तुमचे गुरु कोण, तर प्रभूजी गर्वाने म्हणते माझे गुरु आहे. जे आपण कोणी बसलो आहोत, ज्यांची ज्यांची दीक्षा झाली आहे, त्यांना कधी कोणाही विचारलं प्रभूजी तुमचे गुरु कोण, आपण किती आनंद होतो आपल्याला. मला या गुरु महाराजांनी कृपा दिली, मला स्वीकार केला या गुरु महाराजांनी, किती आनंदाची गोष्ट आहे ती. ब्रह्मदेवांना जर कोणी प्रश्न विचारला तुमचे गुरु कोण, तर म्हणते गोविंद. आपण ज्या गोविंदांचं दर्शन घेतो ते ब्रह्माजींचे वडील पण आहेत, ब्रह्माजींचे गुरु पण आहेत आणि भगवंतांची बासुरी ऐकून त्यांना दीक्षा मिळाली. त्यांच्या उजव्या कानामध्ये त्यांनी गायत्री मंत्र बोललं. भक्तिसिद्धांत सरस्वती एका तात्पर्यामध्ये ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात दीक्षा झाल्यानंतर त्या प्रकारचा तो गायत्री मंत्र स्वीकार करून ब्रह्मदेवांना लक्षात आलं की ब्रह्मदेव हे आध्यात्मिक जगतामध्ये श्रीकृष्णांचे मेड सर्वंट म्हणजे गोपिका आहेत. तर आपले हे जे ब्रह्मदेव आहेत, जेव्हा त्यांची दीक्षा झाली तेव्हा, कारण त्यांनी तपस्या केली होती आणि तपस्या केल्यानंतर श्रीकृष्णांची बासुरी ऐकू आली आणि त्याद्वारे श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आध्यात्मिक जगतामध्ये गोपिका आहात म्हणून. गोपिका इथे समोर बसली आहे. तर कधी कधी आपल्याला पण मनामध्ये इच्छा होते की मी साधना करतोय, पण ही साधना केल्यानंतर आध्यात्मिक जगतामध्ये माझं स्थान काय आहे. आध्यात्मिक जगतामध्ये मी वात्सल्य रसामध्ये, मी सख्य रसामध्ये, मी दास्य रसामध्ये, गाय आहे, पोपट आहे, हरिण आहे, गोपकुमार आहे, गोपिका आहे, कोण आहे. तर ते ब्रह्मदेवांना पटकन कळलं का, कारण परमेश्वराने स्वतः त्यांना सांगितलं. परमेश्वर सांगू शकतात, पण ते सांगायच्या आधी हजारो वर्ष एकटे बिचारे कमळाच्या फुलावर अंधारामध्ये, त्यांना कोणी मदत करायला नाही, त्यांना कोणी काउन्सिलर नाही, ते जेव्हा हताश झाले तेव्हा प्रोत्साहन द्यायला नाही, कोणी नाही, त्या एकट्या अस्तित्वामध्ये त्यांनी तपस्या केली. तेव्हा कुठे श्रीकृष्ण त्यांना दिलं. तर आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये हे जाणून घ्यायचं असेल की माझं आध्यात्मिक स्थान काय आहे, मी कोण आहे, मी साधना तर करतोय पण काय, तर त्यासाठी तपस्या लागेल. आयुष्यभराची आपली जी साधना आहे ती महत्वाची आहे. लहान मुलांना
जर चांगले संस्कार घडवायचे असतील, काल उषामती माताजीने सुधीर चैतन्य प्रभू त्याच्यावर बोलत होते, तर एक म्हणतात, जेव्हा मुलं बिछाण्यावरून उठतात तेव्हा पहिली महत्वाची गोष्ट आहे की जी चादर घेतलेली असते रात्री ती घडी करून ठेवायची. जर आपल्याला मुलांना पुढचे संस्कार शिकवायचे असतील तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की उठल्यावर जनरली आपण पळून जातो, बाकीचे काय आपलं तयार वगैरे व्हायचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट शिस्त. स्वतःला किंवा कोणाला लावायची असेल तर आपण ज्या बिछाण्यावरून उठतो, जी चादर आपण ओढली आहे किंवा उशी आहे जे आहे, त्याला ऍक्च्युली उठल्यावर जर फोल्ड करून ठेवलं, किती मिनिटं लागतात चादरीला फोल्ड करण्यासाठी? 1 मिनिट लागतो. पण तिथून ती शिस्त सुरू होते की मी ही चादर वापरली आहे, मी हा बिछाना वापरलाय, माझं कर्तव्य आहे की माझी चादर मी फोल्ड करून ठेवणार. तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी गाठायचं आहे, पण सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपल्याला गुरु महाराजांनी जे दिलंय, रोज मी 16 माळा जप करणार, 4 नियमांचं पालन करणार. जेव्हापर्यंत आपण ही प्राथमिक गोष्ट नाही करत आहे, नंतरच्या बाकीच्या गोष्टी नंतर आहेत. आपल्याकडून किती लोकांनी दीक्षा घेताना, ज्यांनी नाही घेतली आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न लागू नाही होत, पण ज्यांनी दीक्षा घेतली तेव्हा दीक्षा घेताना शपथ घेतली, मी ही सेवा करणार. मी शपथ घेतो की मी आजीवन या आश्रमात राहणार. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, किंवा आयुष्यभर मी प्रचारकाची सेवा करणार, आयुष्यभर मी बुक डिस्ट्रीब्युशन टीम मध्ये करणार, आयुष्यभर मी यात्राची सेवा करणार, आयुष्यभर मी कीर्तन सेवा करणार, आयुष्यभर मी रेकॉर्डिंगची सेवा करणार, आयुष्यभर मी प्रसाद वाढायची सेवा करणार, आयुष्यभर मी पुजारी सेवा करणार. ऍक्च्युली आपण जी शपथ घेतो गुरूंसमोर, ती कशाची शपथ आहे? एक आहे 16 माळा न चुकता करणार. तर ते 16 माळा किती महत्वाचे आहेत, आणि 4 नियमांचं पालन करणार. या गोष्टींची आपण शपथ घेतली आहे. बाकीच्या गोष्टींना आपण नकळतपणे आपल्या जीवनामध्ये खूप प्राधान्य देतो. जसं जसं जीवन जातं तसं तसं दीक्षेच्या दिवशी, मला माहिती आहे दीक्षेच्या दिवशी शपथ घेताना लोक ते बायहार्ट करतात, पाठांतर करतात. मी शपथ घेतो की मी रोज माझ्या माळेवर हरे कृष्ण महामंत्राच्या 16 माळा न चुकता जप करीन, मी 4 नियमांचं पालन करेन, 1 2 3 4. आणि 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झाले की त्या 16 माळा का कोणास ठाऊक पण पाठीमागे जातात. कधी कधी ते 4 नियमांमध्ये पण सूक्ष्म स्तरावर भेसळ सुरू होते. ते 4 नियम हळूहळू मागे जातात. आणि तिसरी गोष्ट आपण एक म्हणतो, माताजी म्हणाले की मी दासानुदास भाव, ती गोष्ट पण हळूहळू पाठीमागे जाते. आणि ज्या गोष्टींची आपण कधी शपथ घेतलीच नाहीये त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये इतक्या महत्वाच्या होतात, ते महत्व ठरतं. हे खूप महत्वाचं आहे. 16 माळा कमी झाल्या तरी चालतील, 4 नियम थोडे दूषित झाले तरी चालेल, आणि दासानुदास भावना कमी झाली तरी चालेल. ऍक्च्युली परमेश्वर ब्रह्मदेवाने सांगतायत तप, आधी तपस्या करते. ती तपस्या काय आहे? आपण जी शपथ घेतली त्या शपथीला ऍक्च्युली तपस्या करायला पाहिजे. त्या 3 गोष्टी ज्या आपण गुरु महाराजांसमोर कबूल केल्या आहेत, भगवंतांसमोर आपण कबूल केल्या आहेत, त्यांना आपण किती प्राधान्य द्यायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर या अशाश्वत जगामध्ये अशाश्वतच राहणार आहेत. हे जगतच अशाश्वत आहे. बाकीच्या सगळ्या, आपला आश्रम बदलू शकतं. ब्रह्मचारी आश्रमामध्ये जो आहे त्याचा गृहस्थ आश्रमामध्ये तो प्रवेश करू शकतो. जो गृहस्थ आश्रमात आहे तो संन्यास उद्या घेऊ शकतो. आश्रम बदलू शकतात, सेवा बदलू शकतात. पण 16 माळा संन्यासी पण करतात, 16 माळा ब्रह्मचारी पण करतात, 16 माळा गृहस्थ पण करतात. तर म्हणून एक असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू कीप द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स द मोस्ट इम्पॉर्टंट. या वाक्याचा अर्थ आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाच्या गोष्टीला सगळ्यात महत्वाची गोष्ट ठेवणे. तर सगळ्यात महत्वाच्या गोष्टीला सगळ्यात महत्वाची गोष्टच्या स्तरावर ठेवणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपण काय शपथ दिली आहे? ब्रह्मदेव इतके नम्र व्यक्ती आहेत. ब्रह्मदेव स्वतः परमेश्वराच्या नाभीतून, त्यांचा याच्यापेक्षा जवळचा संबंध परमेश्वरासोबत कोणाचा आहे अजून? स्वतःच्या आजही ते त्या भगवंतांच्या नाभी कमळातून निघालेले तिथे बसलेले आहेत. पण एवढ्या जवळचा संबंध असून परमेश्वराकडून स्वतःकडून दीक्षा प्राप्त करून त्यांना तपस्येतून सुटका परमेश्वराने दिली नाही. आणि जेव्हा त्यांनी ती तपस्या केली जी परमेश्वराने सांगितली आहे,
तेव्हा त्यांच्या कानामध्ये गायत्री मंत्र सांगितला, त्यांना दीक्षा दिली आणि त्यांना स्वरूप सिद्धी सांगितली आध्यात्मिक जगतात ते कोण आहेत म्हणून. तर आपल्याला एक समजायला पाहिजे की आपण पण नेहमी ब्रह्मदेवांकडून हे शिकायला पाहिजे. तर आपण सुरुवात केली होती की जो IIT मधून पास आउट होतो त्याला खूप मान्यता आहे, अरे तू IIT. तर जर कोणी या 4 संप्रदायामधून जर दीक्षा घेतली तर तो अधिकृत व्यक्ती आहे आध्यात्मिक गोष्टींना जाणून घेण्यासाठी आणि आध्यात्मिक गोष्टींवर मार्गदर्शन करण्यासाठी. पण जसं आजच्या जगामध्ये IITला सोडून बरेच कॉलेज आहेत, तसं आध्यात्मिक ज्ञानासाठी पण कोणी पण काही पण बोलतात. आपण काल चर्चा करत होतो श्री चैतन्य महाप्रभूंनी नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते, आणि प्रदायते या शब्दावर बोलताना मी सांगितलं दायते म्हणजे देणारा आणि प्रदायते म्हणजे प्रकृष्ट रूपेण दायते. प्रल्हाद म्हणजे आल्हाद आहे त्याच्याकडे, पण प्रकृष्ट रूपेण आल्हाद म्हणून प्रल्हाद. शांत आणि प्रशांत, शांतापेक्षा जास्ती जर शांत असेल त्याला म्हणतात प्रशांत. तर प्रदायते म्हणजे पूर्णपणे देतायत. तसंच संप्रदाय हा जो शब्द आहे याचा अर्थ काय, संप्रदाय का म्हणतात त्याला, तर दायते म्हणजे परमेश्वराचं ज्ञान देणं, त्याला प्र लावलं प्रकृष्ट रूपेण दायते आणि त्याला परत सम लावलं म्हणजे कम्प्लिटली कम्प्लीट, पूर्णपणे पूर्ण ज्ञान देणारे जी शृंखला आहे त्याला म्हणतात संप्रदाय. तर हे जे 4 संप्रदाय आहेत, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय, श्री संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, या 4 संप्रदायांमध्ये जर आपल्याला ज्ञान मिळालं तर परमेश्वराबद्दल आपल्याला अधिकृत ज्ञान मिळतं. जर कोणी दुसरा साधू असेल जो IIT मधून पासआउट नाही झालाय पण तो म्हणतो मी तुला IIT बद्दल ज्ञान देईन. आपले चैतन्य अकॅडमीचे अनंत वासुदेव प्रभू, वरकृष्ण प्रभू, नादी आणि मय प्रभू इथे बसलेले आहेत. तर कोणी IIT मधून स्वतः पासआउट नाही झालाय, त्यांनी स्वतः IIT मधून नाही केलंय, तर त्यांनी जर IITच्या क्लासेसमध्ये शिकवायला तुमच्याकडे अर्ज दिला की मी IIT मध्ये मुलांना ऍडमिशन देण्यासाठी प्रशिक्षण देऊ शकतो, मग तुम्ही त्याला विचार आप कौन से IIT में से पास आउट हुए, मैं IIT में से पास आउट, लेकिन मैं सिखाऊंगा, आप बिलीव करेंगे क्या. अनंत वासुदेव प्रभू म्हणतात की मी नाही करणार. तो स्वतः IIT मध्ये कधी गेला नाही, त्याला काय माहिती की IIT मध्ये प्रवेश करायला कसं पाहिजे. म्हणून परमेश्वराने या 4 व्यक्तींना ज्ञान दिलं आणि त्या 4 व्यक्तींच्या शृंखलेमध्ये जर आपल्याला ज्ञान मिळालं तर ते योग्य ज्ञान आहे. पण जर कोणी दुसरा व्यक्ती असेल ज्यांनी या 4 संप्रदायामधून दीक्षा नाही घेतली आहे, त्यांनी जर आपल्याला ज्ञान दिलं माहिती म्हणून ठीक आहे, इन्फॉर्मेशन की दृष्टी से ठीक आहे, पण ते ज्ञान आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जाईल की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आपण इस्कॉन संस्थेशी जुळलोय तर आपल्याला हे माहिती पाहिजे की इस्कॉन संस्था पण काहीतरी ज्ञान देते. आमच्या गावामध्ये एक बाबा आहेत, ते बाबा पण काहीतरी ज्ञान देतात. शेजारच्या गावामध्ये एक महामंडलेश्वर आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्या गावाच्या बाहेर त्यांना कोणी ओळखत नाही पण त्या गावामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. कोणाकडून आध्यात्मिक ज्ञान द्यायचं. तर या 4 संप्रदायामधून आपण ज्ञान जर घेतलं तर आपण गोविंदजींच्या चरणांना प्राप्त करू शकतो. तर इस्कॉन कुठे येतं, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. तर या ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायाशी आपण जोडलेलो आहोत. आपल्याला कधीही मनात असा एकही छोटासा कण मात्र पण संशय नाही पाहिजे, आपण हे सगळं जे ऐकतोय हे खरोखर खरं आहे काय. काल सुधीर चैतन्य प्रभूने एक छान गोष्ट सांगितली की कोणाच्या मनामध्ये गोविंदजी येत आहेत आणि गोपीनाथजी येत आहेत आणि सांगतात, पण ते कोण आहेत, ते व्यक्ती कोण आहे ते अनंग मंजरी राधाराणीची छोटी बहीण या जगामध्ये आलं, त्यांना सांगतात ते गोपीनाथजी, आपल्याला तुम्हाला सांगणार नाही ते. तर म्हणून हे जे सगळं ज्ञान आपल्याला मिळतंय हे खूपच दुर्मिळ ज्ञान आहे. आपल्याला काय असं आपण IIT मध्ये ऍडमिशन कशी घेतली आहे, आपल्याला जबरदस्ती आपल्या गुरूंनी सांगितलं की तू ऍडमिशन घे, मला जप कर. तर असं म्हणतात की इस्कॉन संस्था ही श्रीकृष्णांनी पहिलं ज्ञान दिलं ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवांनी ज्ञान दिलं नारद मुनींना, नारद मुनींचे शिष्य राहिले व्यास ऋषी, व्यास ऋषींचे शिष्य होते मध्वाचार्य, मध्वाचार्यांचे शिष्य, मग परत एक 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 करत करत मग येतात ईश्वरपुरी, ईश्वरपुरींचे शिष्य झाले श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू नंतर मग ती परत गुरु शिष्य परंपरा, रूप सनातन, विश्वनाथ चक्रवर्ती, असं नरोत्तम दास ठाकूर, विश्वनाथ चक्रवर्ती, बलदेव विद्याभूषण, जगन्नाथ दास बाबाजी महाराज, भक्ती विनोद ठाकूर, गौर किशोरदास बाबाजी महाराज, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे जशी आहे तशी, पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक ज्या पानावर लिहिलाय त्याच्या अपोजिट पानावर पूर्ण गुरु शिष्य परंपरा दिली आहे, श्रीकृष्णांपासून ते AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांपर्यंत.
तर श्रीकृष्ण पहिले व्यक्ती आहेत, ज्ञानाचे स्रोत. आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे 32वे गुरु आहेत, 32. तर कधी कोणी आपल्याला सांगितलं अरे तुम्ही काय ज्ञान बोलता आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला असंच आहे आणि तसंच आहे, कुठून आलं हे सगळं? तर आपल्याला एक माहिती पाहिजे, अधिकृत कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेतलेली आणि म्हणून आपल्याला हे सर्व ज्ञान आहे. हे कोणा एका व्यक्तीच्या मनातलं मनोकल्पित ज्ञान नाहीये. तर म्हणून आपल्या सर्वांचे संप्रदाय गुरु आहेत ब्रह्मदेव. आणि आपण आज आपल्या संप्रदाय गुरूंच्या ठिकाणी आलो आहोत. आज आपण ब्रह्मदेवांना प्रार्थना केली पाहिजे की हे ब्रह्मदेव, आम्ही तुमच्या संप्रदायामध्ये ऍडमिशन घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एका कॉलेजच्या प्रिन्सिपलला भेटलो, तर ते म्हणत होते 10 वर्ष आधी आमच्या शाळेमध्ये जी मुलं होती ती मुलं आता मला भेटतात. मग ते म्हणतात की त्यावेळेस तुम्ही शिकवलं होतं ते आठवतं, तर खूप छान वाटतं म्हणून. तर जे शिक्षण संस्थेमध्ये आहे त्यांना नेहमी स्टुडंट्स कधी भेटले 10-15 वर्षानंतर तर नेहमी सांगतात सर तुम्ही आम्हाला ते शिकवलं होतं ते अजूनही आठवतं. तर ते किती छान वाटतं त्यांना. तर आपण ब्रह्मदेवांच्या आध्यात्मिक कॉलेजमधले विद्यार्थी आहोत. ब्रह्मदेवांनी त्यांच्या शिष्याला दिलं, त्यांच्या शिष्याने त्यांच्या शिष्याला, असं करत करत ब्रह्मदेवांकडून आपल्यापर्यंत आलंय. आज आपण त्या कॉलेजचे जे मूळ प्रिन्सिपल आहेत, मूळ अध्यापक आहेत, त्यांना भेटायला गेलो होतो. आपण किती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे त्या ब्रह्मदेवांना. तुम्ही जे कॉलेज सुरू केलं त्या कॉलेजमध्ये आम्हाला ऍडमिशन मिळाली आणि तुमच्यामुळे आज आम्हाला हे सर्व ज्ञान मिळालं. तर ब्रह्मदेवांना आज या पुष्कर क्षेत्रातून बाहेर पडण्यापूर्वी ब्रह्मदेवांना आपण सर्वांनी हात जोडून प्रार्थना केली पाहिजे की ब्रह्मदेव तुम्ही तो कॉलेज सुरू केला आणि तुम्ही आळस नाही केला. तुम्हाला एक पवित्र गोष्ट स्वतः परमेश्वराने दिली, पण ती गोष्ट तुम्ही केवळ स्वतःकडे डांबून नाही ठेवली, तुम्ही ती गोष्ट वाटप करायचं ठरवलं. तुम्ही नारद मुनी सांगितलं तू पुढे प्रसार कर. अशा करत करत ती पवित्र गोष्ट आज जगभर पसरली. कुठल्याही रोगावर जर औषध असेल आणि ते औषध जर कोणी स्वतःच्या खिशात डांबून ठेवलं तर त्याला आपण म्हणू अरे किती विचित्र माणूस असतो, हे औषध वाटप कर. आपल्या सर्वांना एक आजार आहे, भवरोग. भवरोग म्हणजे भौतिक जगाप्रती आपल्याला आसक्ती आहे. त्या भवरोगाचं औषध श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवांनी नारद मुनींना दिलं, नारद मुनी त्यांच्या शिष्याला दिलं. असं करत करत ते आपल्यापर्यंत पोहोचलंय. आपल्यातून जर कोणी व्यक्तीनी ते औषध प्राप्त केलं आणि जर आपण आळस केला आणि म्हणालो मला औषध मिळालं, माझं काम झालं, तर कुठेतरी ब्रह्मदेवांनी जी शिकवण आपल्याला दिली, नारद मुनींनी ती शिकवण आपल्याला दिली, व्यास ऋषींनी आपल्याला ती शिकवण दिली, त्या शिकवणीचा आपण कुठेतरी विरोध करतोय. म्हणून ब्रह्म संप्रदायामध्ये कधीतरी कमीत कमी आपल्याला जर शिकवण मिळाली असेल, आपण जर इथे सगळं काही ज्ञान प्राप्त करतोय, ब्रह्मदेवांकडून सगळ्यात पहिली शिकवण आपल्याला शिकायला पाहिजे. जर एखादी पवित्र गोष्ट आपल्याला मिळाली आहे तर त्याचा प्रसार करायला पाहिजे. लोक मरतायत, लोकांना ज्ञान नाहीये. आणि कारण लोकांना ज्ञान नाहीये त्यामुळे फसवे भोंदू गुरु, त्यांना गुरु नाही म्हणायला पाहिजे कारण गुरु हे शब्द खूप वजनी शब्द आहे, पण फसवे लोक आणि भोंदू लोक लोकांना किती फसवणूक करतायत. आज आपण इथे पुष्कर धामला आलोय. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपादांचे गुरु पुष्करला आले होते. जसे पुष्करला आले, कारनी आले होते, कार मधून जसे बाहेर पडले त्यांनी आधी दंडवत प्रणाम केला पुष्करला आणि म्हणाले हे पुष्कर क्षेत्र खूप पवित्र आहे. जसे त्यांनी दंडवत प्रणाम केला तर उठले, तर इथले जे आजूबाजूचे जे पंडित लोक होते, आपल्याला पण तिथे खूप दिसले ब्रह्मघाटावर, त्यांनी एकदम घेराव केला यांना. आणि घेराव करून एक म्हणतात तुम्हाला काही पूजा करायची आहे का? तर भक्तिसिद्धांत सरस्वतींनी काही उत्तर नाही दिलं. दुसरा एक आला, म्हणे तू त्यांच्याकडे नका जाऊ, मी सांगतो तुम्हाला. असं करत करत 10-15 इथल्या ब्राह्मणांनी भक्तिसिद्धांत सरस्वतींचा घेराव केला आणि प्रत्येक म्हणतात दक्षिणा द्या, आम्हाला दक्षिणा द्या, आम्ही तुमच्या पूर्वजांसाठी कधी करू. हे सगळं भक्तिसिद्धांत सरस्वतींनी बघितलं. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी काही पैसे काढले आणि त्यांच्यासोबत जे शिष्य होते त्यांना सांगितलं सगळ्यांना थोडे थोडे पैसे देऊन त्यांना शांत कर. तर यांनी थोडे थोडे पैसे दिले आणि त्यांना सांगितलं आम्हाला काही करायचं नाही, तुम्ही निघून जा, पैसे. ते गेले तिथे. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी त्या शिष्यांना सांगितलं या क्षेत्रामध्ये, कारण श्री चैतन्य महाप्रभूंची पवित्र शिकवण कोणी प्रचार नाही करत आहे, त्यामुळे इथे अशी फसवणूक चालू आहे, इथे आपण प्रचार करायला पाहिजे. तर भक्तिसिद्धांत सरस्वती म्हणतायत जिथे जिथे प्रामाणिक शिक्षण वाटप होत नाहीये, परमेश्वर कोण आहेत, आपण कोण आहे, आपलं नातं काय, याचा जो कोणी प्रामाणिकपणे प्रचार नाही करत आहे, काय होणार तिथे?
जिथे सरकारची शाळाच नाहीये तिथे काय होणार? तिथे कोणीही शिक्षक येऊन स्वतःची एक छोटीशी शाळा काढणार आणि तिथे खोटं लिहिणार की इथे अधिकृत ज्ञान मिळतं. ज्या छोट्याशा कुठल्या तरी गावामध्ये डॉक्टर नाहीये, डॉक्टर म्हणतो की मी त्या छोट्या गावामध्ये जाणार, मी शहरामध्ये जाणार, तिथे जेव्हा कोणी आजारी पडतो त्याचं काय होतं? त्या छोट्याशा गावामध्ये जिथे कोणीतरी आजारी पडलाय पण तिथे कोणी डॉक्टर प्रॅक्टिस नाही करत, तिथे काय होतं? तिथे शहरातल्या कुठल्या तरी इस्पितळामध्ये एक कंपाऊंडर असतो. त्या कंपाऊंडरनी बघितलं असतं की खोकला आला की हे औषध द्यायचं, सर्दी झाली की हे औषध द्यायचं, पाठ दुखली ते 5-10 वर्षात त्यांनी काम केलं असतं. विदाऊट डिग्री, विदाऊट ज्ञान, विदाऊट एक्सपिरियन्स तो तिथे उघडतो आणि छोटे मोठे आजार देऊ शकतो तो. पण त्याच्याकडे जर कोणी मोठा व्यक्ती गेला मोठ्या आजाराचा तर काय होईल त्याच्या व्यक्तीचं? अशा प्रकारे भक्तिसिद्धांत सरस्वतींनी म्हटलं पुष्कर क्षेत्रामध्ये, कारण श्री चैतन्य महाप्रभूंच्या अधिकृत शिकवणी कोणी देत नाहीये म्हणून ही फसवेगिरी चालू केली आहे आणि आपण याचा प्रसार करायला पाहिजे. तर म्हणून जिथे जिथे आपण असं पवित्र क्षेत्रामध्ये जाऊ आणि जिथे जिथे आपण बघू सगळे ब्राह्मण एकदम असे आपल्याला तुटून पडतात आणि म्हणतात ही पूजा कर ती पूजा कर, तिथे आपल्याला एक जाणीव व्हायला पाहिजे. मनामध्ये पटकन एक भावना येते, अरे काय हे लोक फसवत आहेत, काय हे लोक एवढं प्रत्येक माणसाला असं धरतायत. जेव्हापर्यंत तिथे अधिकृत शाळा नाही उघडत, जेव्हापर्यंत तिथे अधिकृत इस्पितळ नाही उघडत, तेव्हापर्यंत हेच तर चालणार आहे. तर म्हणून आपल्या सर्वांकडे ब्रह्मदेव बघतायत आज आणि म्हणतायत मला परमेश्वराने स्वतः ज्ञान दिलं पण त्याचा मी प्रसार केला, तुमच्यापर्यंत ते ज्ञान मी पोहोच केलंय, कृपया माझी मदत करणार का? आणि माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये, हे ब्रह्मदेवांचं क्षेत्र आहे, पण ब्रह्मदेवांच्या क्षेत्रामध्ये ब्रह्माजींनी काय बोलले? ब्रह्माजींनी एक प्रार्थना अर्पण केल्या ब्रह्मदेवा गोविंदजींना. त्या प्रार्थनेचं नाव आहे श्री ब्रह्मसंहिता. आणि त्या ब्रह्मसंहितामध्ये 4-4 ओळींचे कडवे आहेत आणि त्या प्रत्येक कडव्याच्या शेवटची जी ओळ आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आदिगुरु 4 डोक्यांचे ब्रह्मदेव ते म्हणतात गोविंदमादि पुरुषा तमहं भजामि. गोविंदम आदि पुरुषम तमहं भजामि ही ब्रह्मदेवांच्या हृदयातून अर्पण केलेली प्रार्थना आहे. पण ब्रह्मदेवांच्या क्षेत्रामध्ये आज ती शिकवण कोणी सांगत नाहीये. याला म्हणतात कलियुग. तर कलियुगामध्ये क्षेत्र वाढणार, मंदिरं पण वाढणार, पण त्या मंदिरांमध्ये त्या क्षेत्रामध्ये योग्य शिकवण द्यायला कोणी नाहीये. तर आज ब्रह्मदेव आपल्या सर्वांकडे बघतायत आणि म्हणतात तुमच्यापर्यंत मी ती शिकवण पोहोच केली आहे, कृपया मी माझ्या मनापासून अर्पण केलेली प्रार्थना या जगामध्ये प्रसार करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी मला मदत करणार का म्हणून. तर ज्यांना ज्यांना ब्रह्मदेवांची कृपा पाहिजे, आज आपण ब्रह्मदेवांनाही एक विनवणी त्यांची जी आहे त्याला आपण एक आपल्याकडून एक स्वीकार करू शकतो. लहानशा मुंगीचा वाटा, खार पण नाही म्हणत आहे मी, मराठीमध्ये पटकन म्हणतात खारीचा वाटा, खारी पण नाही आपण मुंगी आहे. मुंगीचा वाटा मी घ्यायला तयार आहे, पण मला पवित्र शिकवणी ब्रह्म संप्रदायामध्ये मिळाल्या आहेत त्याचा मी प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मुंगीचा वाटा घ्यायसाठी मी तयार आहे. जर आपण ही प्रामाणिक प्रार्थना जर पुष्कर क्षेत्रामध्ये केली, ब्रह्मदेवांचे आशीर्वाद आपल्याला न मागता शोधत येतील आणि आपल्या बॅगमध्ये जाऊन बसतील. आपल्याला ब्रह्मदेवांचे आशीर्वाद पाहिजे. आपण एवढं सगळं प्रवास केला, इथे आलोय, पण ब्रह्मदेवांचे आशीर्वाद त्यांच्या मनातली जी गोष्ट आहे ते लोक ओळखतात, त्यांना ते ब्रह्मदेवांचे आशीर्वाद आपोआप मिळतात, मागायची पण गरज नाही. सो या क्षेत्राबद्दल थोडंसं सांगतो. 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. शास्त्रांमध्ये सांगितलंय की या 4 युगांमध्ये एकेका क्षेत्राला खूप अत्यंत महत्वाचं स्थान आहे. याचा अर्थ असा नाही की बाकीचे क्षेत्र पवित्र नाही आहेत, पण त्या युगामध्ये त्या क्षेत्राला महत्व आहे. सत्ययुगामध्ये कुरुक्षेत्र. का कुरुक्षेत्र? परशुरामजींनी तिथे तपस्या केली. जर आपण कधी कुरुक्षेत्राला गेलो तर कुरुक्षेत्रामध्ये खूप मोठं ब्रह्मकुंड आहे. किती मोठं ब्रह्मकुंड आहे ते? फुटबॉल ग्राउंड असतो ना, फुटबॉल ग्राउंड पेक्षा मोठं ब्रह्मकुंड आहे. तिथे ब्रह्मदेवानी तपस्या केली आणि परशुरामजींनी जेव्हा 21 वेळा सर्व क्षत्रियांचा संहार केला त्यानंतर त्यांना वाईट वाटलं, तर त्यांच्याकडून एका अर्थाने जी हिंसा झाली ती गरजेची होती, पण त्या हिंसेचा पश्चाताप करण्यासाठी कुरुक्षेत्राला परशुरामांनी तपस्या केली. म्हणून कुरुक्षेत्र हे सत्ययुगातलं सगळ्यात प्रमुख तीर्थस्थान आहे. त्रेतायुगामध्ये पुष्कर
हे पूर्ण पृथ्वीपेक्षा सगळ्यात श्रेष्ठ तीर्थस्थान आहे. द्वापार युगामध्ये नैमिषारण्य हे सगळ्यात पवित्र स्थान आहे आणि कलियुगामध्ये मायापूर नवद्वीप हे सगळ्यात श्रेष्ठ पवित्र स्थान आहे. ब्रह्मदेव हे जरी सृष्टीकर्ता असले, द्वितीय सृष्टीकर्ता असले आणि त्यांच्यावर भरपूर मॅनेजमेंटचं टेन्शन आहे, त्यांना हे सगळं नियोजन करायचं आहे, पण मनापासून ब्रह्मदेव हे एक शुद्ध भक्त आहेत. ब्रह्मदेव ही पदवी आहे, इंद्र ही पदवी आहे, चंद्र ही पदवी आहे, सूर्य ही पदवी आहे. सूर्यदेवांचं नाव काय? व्यक्ती आहे विवस्वान. चंद्रदेव जे व्यक्ती आहेत चंद्रावर, त्यांचं नाव काय? सोम. इंद्र ती पदवी आहे, इंद्राच्या पदवीवर जो व्यक्ती बसला त्याचं नाव काय? पुरंदर. अशा विवस्वान, सोम, पुरंदर हे सगळे नाव आहेत एकेका व्यक्तीचे आणि ते पद आहे, बरोबर. तसं ब्रह्मदेव पण पदवी आहे. याच्या पूर्वी पण जेव्हा जेव्हा एक ब्रह्मांडाची सृष्टी होते, त्या सृष्टीमध्ये एक ब्रह्मदेव असतात. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव असतात. याच्या आधी पण जेव्हा जेव्हा सृष्टी झाली आहे त्या ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव होते. सगळे ब्रह्मदेव शुद्ध भक्त नसतात. त्यांचं कार्य काय आहे? सूर्याचं कार्य काय आहे? तेज देणं. चंद्राचं कार्य काय आहे? शीतल प्रकाश देणं आणि भाजीपाल्याला चव देणं. इंद्राचं कार्य काय आहे? ओव्हरऑल प्रधानमंत्री पण आहे, एक ते कार्य आहे, आणि दुसरं आहे की पाणी पुरवठा, पूर्ण ब्रह्मांडामध्ये योग्य वर्षा वगैरे व्हायला पाहिजे. तसं ब्रह्मदेवांचं कार्य आहे सृष्टी करणे. प्रत्येक ब्रह्मदेव शुद्ध भक्त नसतात, पण हे जे ब्रह्मदेव आहेत, कारण त्यांनी ती तपस्या केली आणि पहिल्या मुलांनी चतुष्कुमारांनी त्यांना तोंडावर म्हटलं नाही करणार सेवा, त्यांनी त्यांना शाप दिला का? आपण जर कोणाला काही आज्ञा दिली, त्याला मीच जन्म दिलाय, मी याला जन्म दिलाय आणि मी त्याला सांगतो असं असं कर, माझी ही इच्छा आहे, तो तोंडावर म्हणतो नाही करणार. काय होईल मनामध्ये? थोडा जरी अहंकार असेल ना, मला नाही म्हणतोस, मी तुला आता बघ काय करतो, आपण काहीतरी शाप देतो त्या व्यक्तीला. ब्रह्मदेवांनी काही शाप नाही दिला, त्यांच्या फक्त तो अनावर क्रोध त्यांनी प्रकट केला शंकराच्या रूपात. पण ते चतुष्कुमार आजही चतुष्कुमारच आहेत. ते 4 कुमार आजही त्यांचं वय 2.5 ते 3 वर्ष आहे, छोटेसे बालक रूपात आहेत. जर ब्रह्मदेवांना राग आला असा, जर ब्रह्मदेवांना अहंकार असा, तर ब्रह्मदेवांनी म्हटलं मी बघतो तुम्ही चतुष्कुमार कशा राहता, माझी सेवा स्वीकारत नाही, चतुष्कुमार मी तुझं वय वाढवतो बघा कसं. मी शरीर काहीतरी केलं असतं त्यांनी. ब्रह्मदेव परमेश्वराचे स्वतःचा मुलगा, ब्रह्मदेव परमेश्वराचे पहिले शिष्य. कानामध्ये गायत्री सांगितली आहे, पण जेव्हा पहिल्या त्यांच्या शिष्याने, ते स्वतः परमेश्वराचे पहिले शिष्य आहेत, पण त्यांच्या पहिल्या शिष्याने जेव्हा त्यांना नाकारलं, त्यांना काही केलं नाही त्यांनी. याला म्हणतात नम्रता. कारण ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे तपस्या केली, परमेश्वराकडून दीक्षा स्वीकार केली. पहिल्या शिष्याने जेव्हा नाकारलं तेव्हा त्यांनी शाप नाही दिला, म्हणून इतके नम्र आहेत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यावर विशेष कृपा करून त्यांना शुद्ध भक्त बनवलंय. तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की हे जे ब्रह्मदेव आहेत, आपले 4 शिरांचे जे ब्रह्मदेव आहेत ते शुद्ध भक्त आहेत. पण बाकीच्या ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे जे ब्रह्मदेव आहेत ते सगळे शुद्ध भक्त नाही आहेत. भक्तिविनोद ठाकूर आहेत. भक्तिविनोद ठाकूर IAS ऑफिसर होते इंग्रजांच्या जमान्यामध्ये. त्याला आज आपण म्हणतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा कलेक्टर म्हणतो. तर भारताच्या गव्हर्नमेंटमध्ये पण कलेक्टर बनणं खूप मोठी गोष्ट आहे. आज पण कलेक्टर बनला. आणि इंग्रजांच्या गव्हर्नमेंटमध्ये केदारनाथ दत्त हे कलेक्टर होते आणि त्यांना ते सगळं सोडायचं होतं. राजीनामा देता येते, राजीनामा स्वीकार नाही करणार, तुम्हाला कलेक्टर व्हायला लागेल. पण त्या भक्तिविनोद ठाकूरांवर एवढी मॅनेजमेंटची प्रेशर आहे. पण भक्तिविनोद ठाकूरांना एक शिशिर कुमार घोष होते, अमृत बाजार पत्रिका नावाचं एक वर्तमानपत्र होतं, त्याचे एडिटर होते. ते म्हणाले हे भक्तिविनोद ठाकूर आहेत, 13 मुलांचे वडील होते, 13 मुलांना जन्म दिला होता त्यांनी. पण म्हणाले 7th गोस्वामी, 6 गोस्वामी वृंदावनचे आपल्याला माहिती आहेत, रूप सनातन, आपण त्यांच्यावर चर्चा करूया. पूर्णपणे विरक्त, बरोबर, गृहस्थ आश्रमाशी त्यांचा काही संबंध नाही. आणि एकीकडे भक्तिविनोद ठाकूर आहेत, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, कलेक्टरच्या पोस्टवर आहेत, 13 मुलांना जन्म दिलाय. पण त्यांचं आंतरिक चेतनेची शुद्धता बघून शिशिर कुमार घोष म्हणतात 7वे गोस्वामी आहेत भक्तिविनोद ठाकूर. तर याचा अर्थ शुद्ध भक्त बाहेरून कितीही व्यापामध्ये जरी फसलेले असले,
पण त्यांची चेतना शुद्ध राहू शकते. कशी? पूर्णपणे समर्पणाची जर ती भावना असेल तर. तसं ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेवांना आपण कधी देवता या रूपामध्ये नाही बघायला पाहिजे. हे जे ब्रह्मदेव आहेत पूर्णपणे परमेश्वरावर आश्रित शुद्ध भक्त आहेत. जरी दिवसभर सगळं ब्रह्मांडाचं नियोजन करतात, पण हृदयामध्ये गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. तर त्यांच्या क्षेत्रामध्ये आज आपण इथे उपस्थित झालो आहेत. प्रभुपादांनी एकदा म्हटलं की माझ्या सर्व शिष्यांकडून मला एक अपेक्षा आहे की प्रत्येक शिष्याने, जे कोणी गुरूंची सेवा करतायत, त्यांनी स्वतःचे विचार काही प्रमाणात तरी या जगाला सोडून जाण्याआधी लिहून ठेवायला पाहिजेत. का? प्रत्येक शिष्याला जेव्हा गुरु उपस्थित असतात तेव्हा एक आधार असतो, पण गुरु जेव्हा हे जग सोडून जातात त्याच्यानंतर लक्षात येत नाही की आता जीवनाला जो दिशा द्यायची आहे ती कशी द्यायची. आता गुरु महाराज तर गेले, नो मोर संडे फीस्ट, नो मोर कार्तिक यात्रा, आता काय होईल पुढे. तर म्हणतात की प्रत्येक गुरूंनी त्यांचे जे सारांश विचार आहेत ते लिहून ठेवायला पाहिजेत, आणि त्या विचारांवर त्यांचे जे शिष्य आहेत ते गुरु ज्या जगातून जातील तेव्हा त्याला धरून जगतील. जसं प्रभुपादांचे शिष्य आहेत ते प्रभुपादांच्या पुस्तकांना धरून जगतायत. डेट्रॉइट मध्ये मंदिर आहे एक अमेरिकेमध्ये, तिथे एक शिष्य आहेत प्रभुपादांचे, त्यांचं वय आता असेल 75-80 वगैरे वय असेल. त्यांना 1972 मध्ये प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही पुजारी सेवा करा, भगवंतांची सेवा करा म्हणून. त्यांना ती सेवा दिल्यानंतर एका अपघातामध्ये त्यांचा एक हात गेला. तर त्यांना असा हातच नाहीये, अँप्युटेशन म्हणतात. कृष्ण मुरली प्रभूंना नंतर तुम्ही अँप्युटेशन म्हणजे हात कापायला लागतो, आणि अँप्युटेशन म्हणजे काही आजार होतो किंवा ऍक्सिडेंटमध्ये खूप असं एकदम काय म्हणतात त्याला, क्रश झाला, जर चिरडला गेला हात, चिरडला गेला पाय, तर ते सगळं पसरू शकतं, त्याला कापायला लागतं. बरोबर? त्यांचा हात त्यांना पूर्ण कापला तर असं थोडंसं इथे बाकी असं इतकंसा असा तेवढं ठेवतात एवढं. तर त्यांना प्रभुपादांनी 1972 मध्ये सांगितले तू पुजारी सेवा कर. आज पण जर आपण डेट्रॉइट मंदिरात गेलो, डेट्रॉइट हे अमेरिकेमधलं शहर आहे, घंटी असते ना आपली, तर ती आपण लेफ्ट हँडनी घंटी वाजवतो आणि अशी आरती करतो. बरोबर? प्रभुपादांनी मला सांगितलं की मी पुजारी सेवा करायला पाहिजे. आज पण ते काय करतात, इथं जो छोटासा जो हात आहे त्यांचा, इथे काय म्हणतात आमपेट, इथे ती घंटी लावतात ते, आणि अशी अशी काहीतरी घंटी करतात, पण घंटी वाजवतात आणि आरती करतात. पण प्रभुपादांनी मला सांगितलं की तो आरती सेवा कर. अशा प्रकारे एकेका शब्दाला प्रभुपादांच्या त्यांच्या शिष्यांनी धरून ठेवलंय. गोपालकृष्ण महाराजांना सांगितलं होतं पुस्तकांवर लक्ष दे. तर आता शेवटच्या क्षणापर्यंत गोपालकृष्ण महाराज पुस्तकं कुठे, पुस्तकाच्या बीबीटी सेटअप केलं इंडियामध्ये, बेस्ट बीबीटी पूर्ण जगामधलं भारतामध्ये. बाकीच्या बीबीटींना जर ऑर्डर केली भागवतम आहे तर म्हणतात 2 महिन्यांनी पाठवतो, कारण छपाई, स्टोरेज हे सगळं. तर गोपालकृष्ण महाराजांनी एवढं केलं की भारतामध्ये बीबीटी असं स्थापित केलं, फोन केलं तर संध्याकाळपर्यंत भागवतम येतं घरी. सोपं नाहीये. सगळं छापून ठेवायचं, त्याचं नियोजन करायचं, त्याचं मॅनेजमेंट करायचं, त्याला स्टोअर हाऊस ठेवायचा, त्याला वेअर हाऊस ठेवायचा, त्याचे रेट्स काढायचे. कमीत कमी रेट्स, जास्तीत जास्त छापले तर रेट्स कमी होणार, पण जास्तीत जास्त छापायला लोक पण पाहिजेत ते विकत घ्यायला. तर नेहमी तो चॅलेंज येतो ना की एवढे छापले आणि त्याचा रेट कमी झाला पण विकत घ्यायला कोणी नाहीये. मग तसा प्रचार पण करायला लागतो की जेणेकरून लोकांमध्ये ती उत्सुकता निर्माण होईल. तर अशा प्रकारे एकेका शिष्याने प्रभुपादांच्या एक वाक्याला धरून ठेवलंय. तसं ब्रह्मदेवांनी काय त्यांचे वाक्य लिहिले त्यांच्या शिष्यांसाठी, त्याला आपण म्हणतो श्री ब्रह्म संहिता. तर श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये फिरता फिरता तिरुअनंतपुरमला गेले. तिरुअनंतपुरम मध्ये आज अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. अनंत पद्मनाभ स्वामीच्या जवळ एक मार्कंडम म्हणून एक शहर आहे. त्या मार्कंडम शहराच्या जवळ आदिकेशव मंदिर आहे. ते आदिकेशव मंदिर आहे विष्णू मंदिर. असे झोपलेले आणि योग निद्रेमध्ये आहेत. त्या मंदिरामध्ये जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू भेटले तेव्हा आदिकेशव समोर त्यांनी जेव्हा नृत्य केलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पुलक शरीर, रोमहर्ष होत होतं ना. तिकडले सगळे जे ब्राह्मण लोक होते, पुजारी होते, वैष्णव होते, ते म्हणाले हे कोण संन्यासी आहेत, भगवंतांसमोर अशा प्रकारे आनंदाने नृत्य करतायत. त्यांना बाजूला घेऊन गेले, म्हणाले आमच्याकडे एक ना पुस्तक आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराची स्तुती आहे, तुम्हाला दाखवू का? हो. श्री चैतन्य महाप्रभूंना आदिकेशव मंदिरामध्ये ब्रह्मसंहिता मिळाली. तर जेव्हा ब्रह्मदेवांनी ते पुस्तक लिहिलं ब्रह्मसंहिता, त्याच्यामध्ये 100 अध्याय होते. आज आपल्याकडे जी ब्रह्मसंहिता आहे तो त्याच्यातला फक्त एक अध्याय आहे, 5वा. ती पूर्ण ब्रह्मसंहिता नाहीये. 100 अध्यायातून फक्त एकच अध्याय उरलाय. तो अध्याय जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना मिळाला तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात
पुठी पाया प्रभू राहिला आनंद अपार, कंपाश्रू स्वेद स्तंभ पुलक विकार. म्हणतात ते ब्रह्मसंहिता वाचून श्री चैतन्य महाप्रभूंना इतका आनंद झाला आणि त्याच्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मसंहितेवर काय वक्तव्य केलंय? सिद्धांत शास्त्र नाही ब्रह्मसंहिता रसम, गोविंद महिमा ज्ञानेर परम कारण. सिद्धांत शास्त्र नाही ब्रह्मसंहिता रसम. जर आपल्याला परमेश्वर कोण आहेत, ब्रह्मदेव कोण आहेत, शंकरजी कोण आहेत, गणेश कोण आहेत, सूर्य कोण आहेत, दुर्गा कोण आहेत, हे सिद्धांत जर जाणून घ्यायचं असेल, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात सर्व वैदिक वाङ्मयामध्ये ब्रह्मसंहिता सारखं अजून दुसरं शास्त्र नाहीये. अल्पाक्षरे कहे सिद्धांत अपार, सकल वैष्णव शास्त्र मध्ये अतिसार. अल्पाक्षर, अल्प शब्दांमध्ये एवढं सर्व ज्ञान ब्रह्मदेवांनी, कारण खूप हुशार आहेत म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये दिलंय. म्हणाले हे ब्रह्मसंहिता शास्त्र आहे, हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपण इथे पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्मदेवांना प्रार्थना करण्यासाठी आणि ब्रह्मदेवांची ती ब्रह्मसंहिता गाण्यासाठी एवढा प्रवास करून इथे आपण आलोय. श्रील रूप गोस्वामी आणि श्री सनातन गोस्वामी आहेत, ते जेव्हा मंत्री होते तेव्हा एक दिवशी त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं, आम्हाला या मुसलमान राजाने भरपूर त्याच्या सेवेमध्ये लावलंय, तर आम्ही आमचं जीवन कसं जगू की एकच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तर तुझं विसर पण नाही व्हायला पाहिजे, पण आमचे एवढे सगळे कर्तव्य आहेत, ते सगळे कर्तव्य करता करता एक स्वाभाविक मनामध्ये विचार येतो की विसर पण होईल, पण विसर पण नाही व्हायला पाहिजे. किती गृहस्थ लोकांच्या मनामध्ये हा कधी प्रश्न आलाय की आमचे सगळे सांसारिक कर्तव्य करता करता, व्यवसाय करता करता, एक प्रश्न होता काल, यात्रेमध्ये जेव्हा येतो तेव्हा खूप छान अनुभव येतो, जप छान होतो, दर्शन खूप छान होतं, प्रसाद खूप छान असतो, पण घरी गेल्यावर मात्र हे सगळं कमी होतं. त्याला कसं बॅलन्स करायचं, हा प्रत्येक यात्रेचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. तर सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी पण हा प्रश्न विचारला, याचं उत्तर श्री चैतन्य महाप्रभूंनी काय दिलं? आपण बघा, थोडा विचार करा याच्यावर. ज्या व्यक्तीवर आपलं मनात खोल प्रेम आहे त्याला आपण विसरू शकतो का कधी? आणि ज्या व्यक्तीप्रती खोल द्वेष आहे त्या व्यक्तीला पण आपण विसरू. या दोन व्यक्तींना आपण विसरत नाही, बाकी सगळं विसर होतो. तर आता आपल्याला ठरवायचंय, जर श्रीकृष्णांना आपले ऐहिक कर्तव्य करता करता, आपले पारिवारिक कर्तव्य करता करता जर लक्ष ठेवायचंय, तर दोन ऑप्शन आहेत. एक तर त्यांच्यावर खोल प्रेम करायला लागेल किंवा त्यांच्यावर खोल द्वेष करायला लागेल. शिशुपालाने एक मार्ग निवडला, कंसाने एक मार्ग निवडला. कंसाच्या महलामध्ये जेव्हा पडदे हलायचे तर त्या अंधाराला बघून पण त्याला श्रीकृष्णांची आठवण यायची, कृष्ण आहे काय तिकडे. तर या लोकांनी एक मार्ग निवडला, पण महाप्रभू आपल्याला म्हणतात तो मार्ग चांगला नाहीये. तो मार्ग तुम्हाला नेहमी स्मरण देईल, पण परमेश्वराला आनंद दिला का यांनी, शिशुपालांनी? तर आपण एक काम करूया, जो दुसरा मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपण परमेश्वराला पण आनंद देऊ आणि आपल्याला पण विस्मरण नाही होणार, तो मार्ग घ्यायला पाहिजे. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप आणि सनातनला काय उत्तर दिलं कोणाला माहितीये? आमचे सर्व कर्तव्य करता करता परमेश्वराला आम्ही विसरायला नाही पाहिजे, याच्यासाठी काय करायला पाहिजे? तुम्हाला माहिती आहे, मी बोलल्यावर लगेच तुम्ही म्हणणार येस. सो याच तत्वाला महाप्रभूंनी एक शास्त्रांमध्ये एक श्लोक आहे, जुन्या एका संस्कृत भाषेमधला एक श्लोक आहे, तो त्यांनी दिला. तर त्या श्लोकामध्ये लिहिलंय, कधी कधी लग्न झालेलं असतं एका मुलीचं एका नवऱ्याशी, पण ते लग्न झाल्यापूर्वी त्या मुलीचं कोणावर तरी प्रेम आहे. तर त्या मुलीला त्या प्रेमाची नेहमी आठवण येते, पण ती मुलगी त्या लग्नामध्ये तिचे जे कर्तव्य आहे ते कसे पार पाडते? ती जर तिच्या प्रियकराबद्दल जर विचार करत असेल तर तो नवरा म्हणेल, तुझ्या डोळ्यांमध्ये मला नेहमी असं काहीतरी हरवलेली दिसतेस, तुझं लक्ष नाहीये घरात, तू काहीतरी दुसराच विचार करत असतेस आणि त्या लग्नाला पूर्ण त्रास होणार. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी दिलं की जर तिला खरोखर तिची आठवण येत असेल तर ती त्या लग्नामध्ये तिचं जे कर्तव्य आहे त्याला खूप छान पार पाडते. ती का? कारण कोणाला कळू नये की माझ्या मनामध्ये माझं प्रियकर आहे. जर मनातल्या भावना बाहेर आल्या तर कळेल की हिचं कोणतरी लग्नाच्या आधी कोणतरी प्रियकर होता, तर लग्न मोडेल. तर महाप्रभूंनी सांगितलं की ऍक्च्युली या जगामध्ये आपण सगळे, आपले ओरिजिनल प्रियकर कोण होते? परमेश्वर होते. परमेश्वराचं प्रेम होतं, पण ते सोडून आपण इथे या जगामध्ये आलोय.
तर म्हणाले या जगातले आपले जे कर्तव्य आहे ते आपण अधिक दक्षतेने केले पाहिजेत. का तर कधी कोणाला संशय नाही यायला पाहिजे की याचं लक्ष नाही याच्यामध्ये, हा कधी हरवलेला दिसतो म्हणून. तर महाप्रभूंनी रूप आणि सनातन सांगितलं, मुसलमान राजाने तुम्हाला जे काही कर्तव्य दिले ते अति दक्षतेने पाळा, पण हृदयामध्ये नेहमी परमेश्वराला स्मरण करा. ते प्रभूजींनी सांगितलं, स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातोचित. तर आपल्याला सर्वांना श्री चैतन्य महाप्रभू सांगतायत, कर्तव्यांना दुर्लक्ष करून परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण ज्या ज्या आश्रमात आहोत, आपण ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहोत, तिथे आपले जे काही कर्तव्य आहेत आपल्या वर्ण आणि आश्रमासमाने, त्या सर्व कर्तव्यांना दक्षतेने पार करून आपण आपल्या हृदयामध्ये क्षणोक्षणी परमेश्वराला स्मरण करायचंय. तर अशा प्रकारे हे ब्रह्मदेव आहेत आणि ब्रह्मदेव पण सर्व ब्रह्मांडाचं नियोजन करतात. पण सर्व ब्रह्मांडाचं नियोजन करता करता मनामध्ये त्यांचा अहंकाराची भावना नाही. मी पहिला पुत्र, मी पहिला शिष्य, मला कुठल्या गुरूंनी दीक्षा नाही दिली, श्रीकृष्ण दीक्षा दिली. नेहमी मनामध्ये नम्रता आहे आणि म्हणून त्यांच्यावर विशेष कृपा आहे. आणि ही विशेष भावना, ही विशेष त्यांची मानसिकता, केवळ मी माझ्या मानसिक स्तरावर बोलतोय की त्याचा काही मी काही पुरावा देईन तुम्हाला, मला पुरावा द्यायला लागणार, मी माझं मानसिकता बोलू नाही शकत तुमच्याशी. बरसाना हे जे सगळ्यात अत्यंत उच्च स्तरावरचं जे गाव आहे, तीर्थस्थान आहे, पूर्ण जग श्रीकृष्णांची पूजा करतात. आणि वृंदावनामध्ये वृंदावनेश्वरी श्रीकृष्ण त्यांची पूजा करतात. तर त्यांचं जे माहेर आहे ते कुठे आहे? बरसाना. तर बरसानामध्ये 4 मंदिर आहेत राधाराणीचे, आणि ते 4 मंदिर 4 टेकडींवर आहेत, 4 डोंगरांवर आहेत. आणि ते 4 डोंगर कोण आहेत माहिती आहेत? ब्रह्मदेवांना जेव्हा लक्षात आलं माझे गुरु आणि माझे पिता श्रीकृष्ण गोविंद, पण गोविंद त्यांच्या हृदयामध्ये आहे राधाराणी, राधाराणींची काहीतरी सेवा करायला पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांचे 4 शीर बरसानामध्ये मानगड, दानगड, विलासगड आणि मोरकुटीर हे 4 पर्वत आहेत. त्या पर्वतांवर राधाराणीचे 4 मंदिर आहेत. ते 4 पर्वत डोंगर हे ब्रह्मदेवांचे शीर आहेत. तुमच्यातून किती लोकांनी बरसानामध्ये लाडली लाल मंदिर, कुशल बिहारी मंदिर, मोरकुटीर आणि दान बिहारी मंदिराचं दर्शन केलंय? ओके, मी पण केलंय. आपण सर्वांनी ब्रह्मदेवान जे आपले संप्रदाय आचार्य आहेत त्यांच्या डोक्यावर पाय ठेवलेत. पण आपल्याला वाटेल अरे हे काय केलं आपण, पण त्यांची इच्छा आहे ती. म्हणतात वैष्णवांनी राधाराणींचं नामस्मरण करता करता राधाकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी जर माझ्या डोक्यावर पाय ठेवला, माझं ते अहोभाग्य. 10व्या स्कंदामध्ये 14व्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करतात. त्या प्रार्थनेमध्ये म्हणतात, जर मला या वृंदावनामध्ये कुठे असा जन्म मिळाला जिथे हे सगळे व्रजवासी माझ्यावर काहीतरी कृपा करतील, तर माझं ते अहोभाग्य म्हणून. तर हे नुसतं मनातल्या भावना नाही आहेत, हे ब्रह्मदेव किती नम्र आहेत. त्यांनी ते छोट्याशा गावामध्ये स्वतःचे डोकं दिलंय आपल्यासारख्या तुच्छ लोकांना त्यांच्यावर चालण्यासाठी. तर ही नम्रता आहे ब्रह्मदेवांची. आणि म्हणून आपण ब्रह्म संप्रदायामध्ये आहोत. आपण जेव्हा वृंदावनाबद्दल चर्चा करतो तर कोणाला असं वाटू नये की अरे हे काहीतरी आपण विचित्र काही करतोय. कारण आपले संप्रदाय आचार्य तेच करतात. आपले संप्रदाय आचार्य बरसानामध्ये जाऊन बसलेत आणि राधा नाम करतायत. तर आपण पण जर हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. एकदा ब्रह्मदेव श्री चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामींना ही गोष्ट सांगतात. हे जे आपले ब्रह्मदेव आहेत, कधी कधी असं होतं ना, जरी आपण पवित्र असलो पण हे जग कसं आहे, हे जग आपल्याला आच्छादित करतं. तर ब्रह्मदेव आपल्याला सांगतायत की माझ्याकडून पण चुका होतात, तर म्हणून साधारण साधक भक्तांकडून पण चुका कधीच होणार नाही. होणार. ओके. तो ब्रह्मदेव म्हणताय, बघा मी एवढा पवित्र आहे आणि एवढा नम्र आहे आणि एवढा मी सेवा करण्यासाठी आतुर आहे, पण माझ्याकडून पण चूक झाली. काय चूक झाली? एकदा मी द्वारकेला गेलो आणि द्वारकेचा द्वारपाल त्याला सांगितलं मला श्रीकृष्णांना भेटायचंय. तो द्वारपाल म्हणाला, पण तुम्ही कोण? माहित आहे तुला कोण आहे मी आहे ब्रह्मदेव. ठीक आहे, मी विचारून येतो आतमध्ये. श्रीकृष्णांकडे गेले, म्हणाले ब्रह्मदेव आलेत.
श्रीकृष्णांना लक्षात आलं, थोडा गर्व आलाय कुठेतरी, असं तो डाग पडलाय पांढऱ्या कापडावर. श्रीकृष्ण म्हणतात, कोणते ब्रह्मदेव आले? यांना वाटलं भारतामध्ये गंमत, तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलात, रूम पाहिजे, ओके तुमचं नाव काय? म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. म्हणजे कोण मोदी असं म्हटलं, कळतं ना काय चाललंय, कारण त्या नावाला एक महत्व आहे. कोणाचं नाव तेंडुलकर असेल आणि त्याचं नाव आई वडिलांनी सचिन दिलं असेल आणि तो कुठे गेला आणि म्हणजे माझं नाव सचिन तेंडुलकर, आणि तो जर त्याच्यात चेहरा वगैरे बदलला तर काहीतरी चुकतंय, राईट? तर यांनी म्हटलं ब्रह्मदेव आले सांग. श्रीकृष्ण म्हणतात, कोण ब्रह्मदेव? तो बाहेरून म्हणतात, तुम्हाला विचारले कोणते ब्रह्मदेव? अरे आज म्हणजे पूर्ण शुद्धीकरणच होणार आहे माझं. आधी माहिती नाही, द्वार पाळायला माहिती नाही, आणि मग आतमधून मला विचार कोणते ब्रह्मदेव? चतुर्मुख ब्रह्मदेव आले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, सांग आतमध्ये जाऊन. आणि श्रीकृष्ण ते म्हणतायत चतुर्मुख ब्रह्मदेव आलेत. हो का, पाठव त्यांना आतमध्ये. तर ब्रह्मदेव तो, अच्छा चतुर्मुख ब्रह्मदेव आलेत, स्टाईल मध्ये आले. जसे ते चतुर्मुख ब्रह्मदेव श्रीकृष्णांच्या द्वारकेच्या सभेमध्ये प्रवेश केले, श्रीकृष्ण तर अंतर्यामी आहेत. श्रीकृष्णांनी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. तर किती ब्रह्मांड आहेत म्हणतात, एका मोहरीच्या पिशवीमध्ये मोहरीचे किती दाणे असतात, मोजू नाही शकत, तेवढे ब्रह्मांड आहेत. त्या सगळ्या ब्रह्मांडांमध्ये जेवढे ब्रह्मदेव होते त्या सर्व ब्रह्मदेवांना श्रीकृष्णांनी बोलावलं. सर्वांच्या हृदयात ना, आपल्या हृदयामध्ये सांगतो ये. त्या ब्रह्मदेवांना हे सगळे ब्रह्मदेव दिसत होते, पण या ब्रह्मदेवांना दुसरे कोणीही ब्रह्मदेव दिसत नव्हते. तर ते आपले जे ब्रह्मदेव आहे चतुर्मुख ब्रह्म, ते जसे आले आतमध्ये ऐठीत बघितलं, हे ब्रह्मदेव यांचे 8 मुख होते, 8 शिर होते. एकाचे 16 होते, एकाचे 32 होते, एकाचे 64 होते, एकाचे 1000 होते, आणि एकाचे 10 लाख वगैरे पण शिर होते. कसे ते विचार करावा लागेल. पण या ब्रह्मदेवांनी बघितलं, आणि नंतर ब्रह्मदेवांनी बघितलं, थोडं बघितलं तर नाही, की 4 पेक्षा कमी कोणी आहे का, थोडं तरी काहीतरी कॉलर वर करायची होती त्याला. गंमत अशी झाली, श्रीकृष्णांनी त्या दिवशी त्यांना इतक्या सुरेख पद्धतीने जाणीव करून दिली, अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये सर्वात लहान ब्रह्मांड आपलं आहे. आणि म्हणून या ब्रह्मांडावर नजर ठेवण्यासाठी, नियोजन करण्यासाठी 4 मुख पुरेसे आहेत. पण बाकीचे जे सगळे ब्रह्मांड आहेत ते अजून विस्तृत आहेत, आणि त्या सगळ्या ब्रह्मांडांमध्ये निगराणी, नजर ठेवण्यासाठी 4 मुख कमी पडतात. त्या आपल्या ब्रह्माजींना लक्षात आलं की माझे सगळ्यात कमी मुख आहेत. आणि फक्त एवढंच नाही, तर हे सगळे जे ब्रह्मदेव होते ते एकमेकांना बघत नव्हते. तर त्यांनी म्हणाले की हे श्रीकृष्ण, तुम्ही आम्हाला का बोलावलं? तर श्रीकृष्ण म्हणाले, सगळं काही कुशल मंगल आहे का? राक्षस दानव तुम्हाला काही त्रास देतायत का? तर तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, सगळे ब्रह्मदेव स्वतः एकटा उत्तर देत आहेत, पण सगळ्यांनी एका आवाजात बोलले, तुमच्या चरणांची कृपा असताना आम्हाला भीती स्पर्शही करत नाही. आणि नंतर या सगळ्यांनी म्हणाले, ठीक आहे मग जा, काही काम नाही, फक्त विचारपूस करायची होती. मग जाताना परत एकदा दंडवत प्रणाम केला. तर दंडवत प्रणाम करताना सगळ्यांच्या डोक्यावर जे मुकुट होतं, सोनेरी मुकुट असेल, तर ते या दगडावर पडल्यावर कसा आवाज येतो, तसा या सगळ्या ब्रह्मदेवांच्या एवढ्या शिरांचे एवढे मुकुट एका सोबत असे दंडवत प्रणाम केला. तर तसं ती घंटी वाजते तसा तो आवाज आला. त्या आवाजाने आपल्या ब्रह्मदेव बघतायत हे दृश्य, तिचे कान वाजले आणि म्हणाले, आता एक लक्षात आलं की गर्व नाही करायला पाहिजे. आपले श्रीकृष्णांना जर विचारलं की कोणते ब्रह्मा देतो, म्हणजे चतुर्मुख ब्रह्मा, स्टाईल करायची गरज नाही. तर असे हे खूप नम्र ब्रह्मदेव आहेत. श्रीकृष्णांनी या ब्रह्मदेवांना नम्र केलं. प्रभुपादांच्या जीवनामध्ये एक खूप त्यांचे विश्वासू मॅनेजर एक डिवोटी होते. त्यांचं नाव होतं परमपूज्य तमाल कृष्ण गोस्वामी महाराज. तमाल कृष्ण गोस्वामी महाराज हे प्रभुपादांना जॉईन करण्यासाठी खूप बुद्धिमान, आणि त्यांना कुठली टास्क दिली तर ते बरोबर त्याला करणार. जुहू मंदिराच्या निर्मितीसाठी इतक्या अडचणी आल्या, प्रभुपादांना तमाल कृष्ण महाराजांना बोलव. एकदा जपानमध्ये प्रभुपादांनी खूप सारी पुस्तकं छापली
आणि ती भारतामध्ये मागवली, पण तेव्हा ती मुंबईच्या बंदरामध्ये येऊन पडली आणि तेव्हा लेबर युनियनचा स्ट्राईक झाला. तर लेबर युनियनच्या स्ट्राईकमुळे ते पुस्तकं अडकून पडली होती आणि प्रभुपादांनी ती पुस्तकं वाटप करायची होती, कारण पुस्तकं वाटपला पैसे येणार होते आणि त्या पैशांनी मायापूर आणि वृंदावनचं मंदिर बांधायचं होतं. तर प्रभुपादांना घाई लागली होती. प्रभू कॉल तमाल कृष्ण. सो तमाल कृष्ण महाराज एकटे त्या लेबर युनियन मध्ये गेले आणि तिथल्या लेबरचे जे युनियनचे जे लीडर होते त्यांच्याशी काय बोलले कोणालाच नाही माहिती, पण त्या सगळ्या स्ट्राईक मधून फक्त प्रभुपादांची पुस्तकं बाहेर आली. तर प्रभुपाद म्हणायचे हे व्यक्ती म्हणजे जी त्यांना कामगिरी दिली ते करणार. तर एकदा या तमाल कृष्ण महाराजांसोबत प्रभुपाद बसले. त्यांना त्यावेळेस लॉस एंजलिसचं जे टेम्पल आहे त्याचे ते टेम्पल प्रेसिडेंट होते. तर म्हणाले बसा इथे. म्हणाले परमेश्वराचा एक विस्तारित अवतार आहे, त्यांचं नाव आहे महाविष्णू. काय नाव आहे त्यांचं? त्यांना कारणोदक्ष विष्णू पण म्हणतात. तर ते महाविष्णूंच्या रोमछिद्रातून ब्रह्मांड बाहेर येतात. किती रोमछिद्र आहेत आपल्या शरीरावर? अमाप. तसे महाविष्णूंच्या शरीरावर पण अमाप रोमछिद्र आहेत, त्याच्यातून ब्रह्मांड बाहेर. कधी? श्वास जेव्हा सोडतात तेव्हा ते ब्रह्मांड बाहेर येतात आणि जेव्हा श्वास घेतात तेव्हा ते ब्रह्मांड आतमध्ये जातात. तर ब्रह्मदेवांचं जे आयुष्य आहे ते सांगितलंय 311 10 लाख गुणिले 10 लाख गुणिले 10 लाख वर्ष. 10 लाख गुणिले 10 लाख गुणिले 10 लाख गुणिले 311 वर्ष अधिक 410 लाख गुणिले 10 लाख वर्ष एवढं ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे. हे आयुष्य आहे महाविष्णूचा एक श्वास. तर म्हणाले हे जे महाविष्णू आहेत हे श्रीकृष्णांचे एक अंश अवतार आहेत. ठीक आहे, छान माहिती सांगितली. पण तुमच्यातून काही लोक म्हणतात अरे वा हे तर माहितीच होतं मला असं सगळं म्हणून. तमाल कृष्ण महाराज पण ऐकतायत. म्हणाले तर त्या ब्रह्मांड जेव्हा येतो तो परमेश्वराचा एक श्वास आहे. म्हणजे ओके, त्या ब्रह्मांडामध्ये 14 स्तर आहेत. सगळ्यात वर ब्रह्मदेवांचा स्तर आहे, मध्ये पृथ्वी आहे आणि त्याच्या खाली मग पाताल लोक वगैरे आहे. तर त्याच्यामधला एक स्तर आहे पृथ्वीचा. तर त्या एका स्तरामध्ये असंख्य ग्रह आहेत. या असंख्य ग्रहामधून एक ग्रह आहे पृथ्वी. त्या पृथ्वीवर 7 भूखंड आहेत. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, युरोप आणि भारतवर्ष, एशिया. म्हणाले त्या अमेरिका भूखंडामध्ये एक कॅलिफोर्निया नावाचं एक राज्य आहे. त्या कॅलिफोर्नियामध्ये एक शहर आहे, त्याचं नाव आहे लॉस एंजलिस. त्या लॉस एंजलिस मध्ये खूप सारे नगर आहेत, एरिया आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ला सिएनेगा बुलेवार्ड. त्या ला सिएनेगा बुलेवार्ड एरियामध्ये भरपूर इमारती आहेत. त्या इमारतीमध्ये एक मंदिर आहे, ते आहे इस्कॉनचं मंदिर. आणि त्या इस्कॉन मंदिरामध्ये पण भरपूर कमरे आहेत. काही कमऱ्यामध्ये भगवंतांची पूजा होते, काही कमऱ्यांमध्ये वस्त्र घालतात. त्याच्यामध्ये एका कमऱ्यामध्ये तिथला टेम्पल प्रेसिडेंट राहतो, त्याचं नाव आहे तमाल कृष्ण गोस्वामी. आणि त्या तमाल कृष्ण गोस्वामीला वाटतं की मी खूप मोठा माणूस आहे. तमाल कृष्ण महाराज अरे अच्छा असा ब्रह्मांड आहे, अच्छा 14 स्तर. ते असं येऊन प्रभुपादाने ते सांगितलं. आणि हा तमाल कृष्ण आहे, त्याला वाटतं की मी खूप मोठा माणूस आहे म्हणून. तर तमाल कृष्ण महाराजांना काही उत्तर द्यायला राहिलं नाही. तमाल कृष्ण महाराज त्यांना लक्षात आलं की प्रभुपादांचा माझ्यावर विश्वास आहे की मी कुठली कठीण कामगिरी करीन, पण ते कठीण कामगिरी का होते? गुरूंचे आशीर्वाद आहेत म्हणून होते. माझी बुद्धी जी चालते ती गुरूंच्या आशीर्वादामुळे. असं कधीही नाही वाटायला पाहिजे की मला गुरूंच्या आशीर्वादाविना हे सगळं यश मिळेल. तसं प्रभुपादांनी त्यांना नम्र केलं. या तमाल कृष्ण महाराजांचा संन्यास आपण जिथे राहतोय तिथेच झालाय, जयपूरमध्ये. अनेक वर्षांनी तमाल कृष्ण महाराजांचा संन्यास जयपूरमध्ये प्रभुपाद आले होते प्रचारासाठी. तेव्हा जयपूरवासींनी त्यांना खूप छान स्वागत केलं. एक बग्गी असते माहिती आहे, 4 घोडे समोर आणि मागे अशा 4 चाकांची अशी मोठी बग्गी असते. त्या बग्गीमध्ये प्रभुपादांना बसवलं आणि जयपूर जिथे ते मोठा तोसा रस्ता आहे, जो सेंट्रल पिंक सिटी मधला तो रस्ता आहे, बडी चौपड आणि छोटी चौपड असं त्याच्यामधला तो रस्ता आहे. त्या रस्त्यावर प्रभुपादांना त्या बग्गीमध्ये बसवून त्यांचा खूप मोठा सत्कार केला इथे जयपूरमध्ये प्रभुपादांचा. त्यांचे 2 शिष्या होत्या, एकाचं नाव होतं कौशल्या देवी. तर कौशल्या देवी आहे ही प्रभुपादांना स्वयंपाक करायची, अमेरिकन शिष्य होती. तर एकदा प्रभुपादांना भेटायला जयपूर निवासी
खूप मोठे मोठे सेठजी लोक वगैरे आले, तर प्रभुपाद मध्येच त्यांना सांगतायत की मी काय प्रचार करतो हे माहिती पाहिजे ना. तर म्हणतात ही कौशल्या देवी आहे आणि हिला सर्व उपनिषद येतात. आता प्रभुपादांनी 108 उपनिषदांमध्ये एक उपनिषद आहे ईशोपनिषद. त्या ईशोपनिषदाला प्रभुपादांनी ट्रान्सलेट केलंय. मुंडक उपनिषद, कठ उपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद, केन उपनिषद, प्रश्न उपनिषद, अशी कितीतरी उपनिषद त्यांना प्रभुपादांनी स्पर्श नाही केलाय. प्रभुपादांना वाटलंय सर्व उपनिषदमध्ये एक उपनिषद खूप महत्व, ईश उपनिषद, ईश्वरावर उपनिषद आहे. ईशावास्यम इदम सर्वम. सो त्या एका उपनिषद. पण प्रभुपाद त्या जयपूर वासींना बोलताना काय म्हणाले, ही कौशल्य आहे आणि अमेरिकन आहे, पण हिला सगळे उपनिषद येतात. ते कौशल्य देवी तिथे स्वयंपाक करता करता मला सर्व उपनिषद येतात. कसं काय म्हणाले, इकडे ये कौशल्या, सांग हिला संस्कृत भाषेमध्ये. तर कौशल्या देवीला भक्तिशास्त्री केलं होतं तिने. तर तिने ईशोपनिषद बायहार्ट केलं होतं. पण काळाच्या प्रभावाने आपण पण केलं, पण आपल्यातून आपण विसरलो. तर त्यांना पहिले 7 श्लोक कंठस्थ होते, पुढचे श्लोक कंठस्थ नव्हते त्यांना. म्हणजे बोल ग म्हण, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळं लोक, अमेरिकन मुलगी आहे ही, स्वयंपाक करायला ठेवलं हिला. असं नाही की पंडित आहे आणि स्वयंपाक करणारी मुलगी, असं चोख एकदम. पहिला दुसरा बोल, ओम पूर्ण मध पूर्ण पूर्ण पूर्ण. तिसरा बोल, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा बोल. आता कौशल्या देवी मनातल्या मनात विचार करते, जर 8वा बोलले तर माझी फजिती. तर 7वा पण बोलली आणि आता मनातल्या मनात 8वा नका बोलू. दॅट्स इनफ. हो म्हणाले की बघा माझ्या शिष्य अमेरिकन दिसतात पण यांना सगळे शास्त्र माहित आहेत, सगळे उपनिषद. तुम्हाला येतात का? ते लोक म्हणत नाही आम्हाला पण येत नाही, हिला येतात. मग माताजी गेल्या. मग त्याच्यातला एक माणूस, कट्टर लोक असतात ना काही काही, तो म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याला एक महत्व आहे इंग्लिशमध्ये म्हणतो, मग मराठीत पण सांगेन मी तुम्हाला. म्हणाले ओके शी नोज ऑल उपनिषद बट हर प्रोनाउन्सिएशन इज नॉट गुड. बोलली संस्कृत ती, पण ना उच्चारण ना असं एकदम स्पष्ट हिंदू कसे एकदम मस्त वर तसं उच्चारण नव्हतं. हर प्रोनाउन्सिएशन इज नॉट गुड. प्रभुपादांनी पटकन कट केलं, बट हर रिनन्सिएशन इज परफेक्ट. प्रभुपादांनी म्हटलं तिचं उच्चारण चांगलं नसेल पण तिचं वैराग्य परफेक्ट आहे. तिने तिचं शहर सोडून, तिचं घर सोडून, तिचं आश्रम सोडून इकडे ती माझी सेवा करायला आली आहे. तुमच्यातून कोणी सेवा करायला तयार आहे का? हर प्रोनाउन्सिएशन मे नॉट बी परफेक्ट बट हर रिनन्सिएशन इज परफेक्ट. असं करून ते कौशल्या देवीने ऐकलं. कौशल्या देवीने, माझे गुरु महाराज आहेत, माझ्यावर किती प्रेम करतात की माझ्या सगळ्या चुका सावरून घेतात. आणि मला ते 7 श्लोक माहिती होते. हे प्रभुपादांना कसं माहिती 7 श्लोक माहिती आहे? तसे प्रभुपाद आहेत की काय त्यांची ती शुद्धता आणि काय नेहमी प्रचार करण्याची भावना आणि कशा प्रकारे त्या अमेरिकन शिष्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून अशा प्रकारे विस्मयकारक प्रचार त्यांनी करून घेतला. तर हे सगळं जयपूरची स्टोरी आहे ही जी कौशल्या देवीची स्टोरी आहे. तमाल कृष्ण महाराजांची जी संन्यासी हे सगळं जयपूरमध्ये झालंय. आपण याच्यातून काय शिकू शकतो? आपण याच्यातून काय शिकू शकतो की जर आपलं पण कुठलं काही मोठं पद असेल, आपण पण कुठल्या मंदिराचे टेम्पल प्रेसिडेंट असू, पण आपल्याला ती सेवा दिली आहे, आपलं त्याच्यावर मालकी नाही आहे. गुरु महाराज आपल्याला म्हणतात की तू टेम्पल प्रेसिडेंट म्हणजे टेम्पल प्रेसिडेंट. गुरु महाराज म्हणजे आजपासून तू टेम्पल प्रेसिडेंट नाही बनायला पाहिजे, त्यामुळे नाही बनायला पाहिजे, पण दासत्व सोडायचं नाही. येणं केनं प्रकारेण आपल्याला परमेश्वराला दासत्व सोडायचं नाहीये. या क्षेत्राबद्दल आपण चर्चा करूया. मला वेळ दिली होती 2:30ची, आता 2:20 झाले, 10 मिनिटं आहेत, त्याच्यामध्ये आपण हे संपूया. सो एकदा ब्रह्मदेव या पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करायचे. सगळं नियोजन केलंय, पण नियोजन योग्य आहे का? रामचंद्रांबद्दल असं म्हणतात की रामचंद्र वेशभूषा बदलून, खूप आदर्श राजे आहेत, तर वेशभूषा बदलून राज्यामध्ये फिरायचे. आणि एकदा असं राज्यामध्ये वेशभूषा बदलून जेव्हा फिरत होते तेव्हा त्यांना कानावर पडलं. त्या धोब्याने आपल्या पत्नीला सांगितलं
परीक्षित महाराजांबद्दल पण वर्णन आहे की परीक्षित महाराज वेशभूषा बदलून राज्यामध्ये फिरायचे आणि बघायचे सगळं नियोजन बरोबर आहे का. तर कुठलाही आदर्श जो राजा आहे किंवा नेता आहे तसं थोडा विचारपूस करत असतो की काय चाललंय, कसं चाललंय, सगळं बरोबर चाललंय का. तर ब्रह्मदेव पण इथून असे फिरता फिरता बघतायत की या प्रदेशामध्ये काय चाललंय. तर या पुष्कर क्षेत्रामध्ये त्यांना एक राक्षस सापडला. त्या राक्षसाचं नाव होतं वज्रनाभ. तर पहिल्या दिवशी आपण चर्चा केली वज्रनाभ म्हणजे श्रीकृष्णांचे नातवांचा मुलगा, पण तो वज्रनाभ भक्त वज्रनाभ आहे, हा इथला राक्षस वज्रनाभ आहे. तर ब्रह्मदेवांना लक्षात आलं की याला मारायला लागेल, मारायला पाहिजे याला. तर ब्रह्मदेवांकडे शस्त्र काय, शंकरजींकडे शस्त्र काय, विष्णूकडे काय शस्त्र आहे, चक्र. ब्रह्मदेवांकडे काय शस्त्र आहे. तर म्हणतात पण ब्रह्मदेवांनी कधी चालवताना बघितलं नाही ब्रह्मास्त्र. नाही, त्याचं कारण काय ते सांगतो मी तुम्हाला नंतर. ब्रह्मदेवांच्या हातामध्ये काय असतं, कमळाचं फूल. ब्रह्मदेवांकडे ना शस्त्र नाहीये. ब्रह्मदेव हे सृष्टी करतायत. पालन करता कोण माहिती तो विष्णू. पालन करताना काही चुका आढळल्या तर आपण करतो, आणि नाश करणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे तर शस्त्र असणार. सृष्टी सृजन, सृजन करताना शस्त्र नसतात ना, तर म्हणून त्यांच्याकडे शस्त्र नाहीये. त्यांच्याकडे कमळाचं फुल होतं, पण त्यांना जेव्हा या क्षेत्रामध्ये तो वज्रनाभ दिसला ते त्या कमळाच्या फुलाला मारलं त्याला. तो ब्रह्मदेवांचं कमळाचं फुल आहे, त्यांची इच्छा आहे, ब्रह्मदेव आहेत. तर त्या कमळाच्या फुलामुळे, त्या शक्तीमुळे तो वज्रनाभ मरण पावला. पण जेव्हा तो आघात झाला तेव्हा त्या कमळाच्या फुलाच्या 3 पाकळ्या या क्षेत्रामध्ये पडल्या जमिनीवर. फुलाला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात पुष्प, आणि ते पुष्प हातातून असं मारलं होतं. हाताला संस्कृत भाषेमध्ये काय म्हणतात, कर. तर करामधून पुष्प पडलं म्हणून या क्षेत्राचं नाव झालं पुष्कर. त्या दोन्ही शब्दांचा संधी. आणि 3 ठिकाणी त्या पाकळ्या पडल्या. तर त्या पाकळ्या पडल्या अशा जमिनीमध्ये थोडस असं एका तलावासारखं निर्माण झालं. तर 3 यामध्ये तलाव आहेत. एक आहे ज्येष्ठ पुष्कर, एक आहे मध्य पुष्कर, आणि एक आहे कनिष्ठ पुष्कर. तर सगळ्यात मोठा तलाव जो आहे जिथे आज आपण स्नान केलं त्याला म्हणतात ज्येष्ठ पुष्कर. तर राईट साईडला जर तुम्ही बघितलं तर एक ब्रिज सारखं होतं, जसं श्यामकुंड आणि राधाकुंड आहे. श्यामकुंड राधाकुंडच्या मध्ये एक कनेक्शन आहे ब्रिज. तसं इथे पण आज बघितलं तर ते आपण ब्रह्मघाटाला होतो, त्याच्या बाजूला ते गुर्जर घाट होतं, आणि त्या गुर्जर घाटच्या तिकडून असं एक कनेक्शन होतं. तर त्या बाजूला एक कनिष्ठ आणि मध्य पुष्कर आहे, त्याच्याशी पण कनेक्शन. तर तिन्ही ते तलाव आहे ते कनेक्टेड आहेत. पण अशा प्रकारे एक वेळ आहे. सो अशा प्रकारे हे पुष्कर क्षेत्र आहे, हे ब्रह्मदेवांच्या त्या कमळाच्या 3 पाकळ्यांमुळे निर्माण झालं. ब्रह्मदेवांनी एकदा याला जेव्हा मारलं, या वज्रनाभला जेव्हा मारलं तेव्हा त्यांनी विचार केला, आज तर मी या वज्रनाभला मारून आता निघून जाणार, पण याचा अर्थ असा आहे का की हे क्षेत्र नेहमी पवित्र राहील. या जगामध्ये 2 प्रकारच्या प्रवृत्ती या नेहमी आहेत. 17वा अध्याय कोणाला आठवतोय, 17वा अध्याय, 16वा अध्यायाचं शीर्षक आहे गीतेचं. तर अखिल बंधू प्रभू म्हणतात दैव असुर संपद विभाग योग. तर 2 प्रकारच्या वृत्ती श्रीकृष्ण म्हणतात, दैवी वृत्ती आणि आसुरी वृत्ती या जगामध्ये नेहमी राहणार. परमेश्वरांनी गीतेमध्ये सांगितलंय तसं. तर ब्रह्मदेव विचार करतायत, हा आसुरी वृत्तीचा व्यक्ती होता, त्याला मी मारलं, पण या आसुरी वृत्तीच्या व्यक्तीला मारल्यानंतर अशी काही गॅरंटी नाही आहे की इथे दुसरा कोणी आसुरी वृत्तीचा व्यक्ती येणार नाही. तर मी एक काम करतो, तपस्या करतो आणि या पुष्कर क्षेत्राला पवित्र करतो. तर ब्रह्मदेवांनी अनेक वर्षांसाठी या पुष्कर क्षेत्रामध्ये राहून या जागेच्या पावित्र्यासाठी स्वतः तपस्या केली. आणि ती तपस्या केल्यानंतर शेवट करायला लागतो ना. आपण आता तो नरसिंह यज्ञ केला, मग आपले प्रभूजी आले होते, पितांबर प्रभू. मग ते काय कसे म्हणायचे, ते काय कसं बोलायला पाहिजे, ते पितांबर प्रभूंच्या शब्दांमध्ये जंप करना पडता है, जंप कीजिए, स्वाहा असं करायचं. गमत करतोय. तर तो पूर्ण यज्ञ झाल्यानंतर एक शेवटचं ते बोलले की आता शेवटी सगळ्यांनी उठा आणि आता काहीतरी करायचं होतं. काय करायचं होतं, पूर्ण आहुती म्हणतात त्याला. तर एक आहुती असते स्वाहा, आणि शेवटी पूर्ण आहुती असते. तर तसं ब्रह्मदेवांनी ही सगळी तपस्या केल्यानंतर एक यज्ञ करायचा होता, ते पूर्णत्व मिळणार. त्या तपस्येला
पूर्णता मिळणार आणि त्याच्यानंतर हे क्षेत्र पवित्र क्षेत्र मानलं जाणार. तर यज्ञ करण्यासाठी ना नेहमी पती पत्नी लागतात, कारण सोबत बसायला लागतं. तर तुम्हाला पण आपण नरसिंह यज्ञामध्ये सोबत बसवलं होतं. तर म्हणाले की तुम्ही दोघं बसा, पण हा यज्ञ खरोखर चांगला जर व्हायचा असेल तर तुम्ही थोड्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना पण बोलवा, सगळ्यांच्या समक्ष हा यज्ञ होऊ दे. जास्ती लोक असतील तर चांगलं आहे, त्या सगळ्या लोकांच्या भावना त्या यज्ञामध्ये येतात म्हणून. तर मग ब्रह्मदेवांना म्हणे तुम्ही तुमच्या लोकांना बोलवा, त्यांच्या पत्नींना म्हटलं की तुम्ही तुमच्या लोकांना बोलवा. तर अशा प्रकारे ब्रह्मदेव त्यांच्या सगळ्या ओळखीच्या लोकांना बोलवायला निघून गेले, आमंत्रण द्यायला, आणि यांना पण आमंत्रण द्यायला निघून गेले. आणि कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या 4 दिवसांचा जो अवधी असतो तो परम पवित्र मानला जातो. तर या 4 दिवसांमध्ये तो शेवटचा जो यज्ञ होता तो करायचा होता. तर आता ब्रह्मदेव तर सगळे आले लवकर सगळ्यांना आमंत्रण देऊन, पण यांच्या पत्नी ज्या आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आमंत्रण द्यायला गेले होते ते आलेच नव्हते. तर म्हणतात की आता हा वेळ निघत चाललाय, बृहस्पती आहेत, ते म्हणतात की वेळ निघत चाललाय, आपल्याला लवकरात लवकर हा यज्ञ संपन्न करायला लागेल. पण यज्ञ जर संपन्न करायचा तर पत्नी पाहिजे, पण पत्नी तर नाही आली आहे, मग आता काय करायचं. मग तेव्हा बृहस्पतींनी एक उपाय दिला. म्हणाले जर आपण शक्य नसेल की त्या लवकर येतील तर मग आपल्याला दुसरं लग्न करून इथे दुसऱ्या पत्नीला बसवायला लागेल. तर ब्रह्मदेव म्हणाला दुसरी पत्नी नाही करू शकत. तर ते म्हणाले पण मग एवढ्या वर्षानुवर्षांचा तुमची तपस्या आहे ती पूर्णत्वाला नाही येणार, मग काय करणार. मग तर मग विष्णू होते तिथे, विष्णूंना विचारलं. विष्णू म्हणाले की कारण परिस्थिती तशी आहे आणि लोककल्याणासाठी आपण करतोय, या जागेच्या पावित्र्यासाठी आपण करतोय, तर आपण हा यज्ञ करूया आणि मी परवानगी देतो की दुसरं लग्न तुम्ही करू शकता. मग काय करणार. तर या क्षेत्रामध्ये एक गवळी समाजातली एक मुलगी होती, तिचं नाव होतं गायत्री. तर ती गायत्री तिथून अशी गायींची काळजी घेत घेत जात होती. तर बृहस्पती म्हणाले ही चांगली मुलगी आहे, ही पवित्र मुलगी आहे, हिच्याशी लग्न करा. मी ते लग्न एका वेगळ्या विधीने करून देतो जेणेकरून पटकन होईल आणि पटकन ती बसेल आणि पटकन होईल. ब्रह्मदेव म्हणाले मी देवता आहे, वेगवेगळे स्तर असतात ना, गंधर्व, अप्सरा, किन्नर. आता मी देवता स्तराचा व्यक्ती आहे, मी मनुष्य स्तराच्या संबंध नाही ठेवू शकत. ती तर म्हणाले नाही पण ही पवित्र आहे. म्हणाले पण नाही आहे, शक्य नाही आहे. मग काय करायचं. तर बृहस्पतींनी एका गाय पण होती तिथे, गवळी समाजातली होती, तर गायीच्या शरीरातून तिला बाहेर काढलं, त्या मुलीला. वेगळी पद्धत आहे, आपल्याला नाही माहिती. ती मुखातून त्या मुलीला टाकलं आणि पूर्ण शरीरातून बाहेर काढलं. तर गाय इतकी पवित्र आहे, गोमाता इतकी पवित्र आहे. एकच प्राणी असा आहे जिची विष्ठा पवित्र मानली जाते, जिचं मूत्र, आपण जर कुठल्या मूत्राला स्पर्श केला तर आंघोळ करायला पाहिजे, डीटी वर्शिप नाही करू शकत. आपण कुत्र्याच्या विष्ठेला, घोड्याच्या विष्ठेला जर स्पर्श केला तर आपण डीटी वर्शिप नाही करू शकत, आंघोळ करायला लागतं, पवित्र करायला लागतं. बरोबर. काय संस्कृती आपली, कसा हा विचार मांडलाय. एक असा प्राणी आहे तिचं मूत्र घेऊन आपण जर स्नान केलं तर आपण पवित्र होणार. एक असा प्राणी आहे त्याचं शेण, विष्ठा नाही म्हणायला पाहिजे पण ते समजायला, शेण घेऊन आपण जर सारवलं तर ती जागा पवित्र होते, तिथे आपण यज्ञ करू शकतो, तिथे परमेश्वरला बोलवू शकतो. आज आपल्याला त्या गायीबद्दल सांगायला कोणी नाहीये आणि आज आपण त्या गायीची काळजी घेत नाहीये, पण त्या गायीच्या मुखातून या साधारण मनुष्य समाजातल्या मुलीला आतमध्ये टाकून जेव्हा बाहेर काढलं तेव्हा ती ब्रह्मदेवांशी लग्न करण्यासाठी योग्य ठरली. त्या गायीची काय शक्ती आहे. म्हणून गाय आपण किती त्यांची स्तुती केली तरी कमी आहे. तर ही गायत्री या शब्दाचा एक अर्थ हा पण आहे की जी गायीने शुद्ध झाली. तर गायत्री या शब्दाचा अर्थ आहे की गायी म्हणून ती शुद्ध झाली. तर अशा प्रकारे त्या गायीला त्यांनी बाहेर काढलं, गायीतून गायत्रीला बाहेर काढलं, तिला लगेच बृहस्पतीने लग्न लावून दिलं, ती विधी सुरू झाली. तेवढ्यात त्यांची पत्नी पण आली. ते नॉर्मल आहे, होणारच होतं ते तसं. सो ती पत्नी येऊन म्हणते एक मिनिट, हा या आसनावर कोण आहे. हे आसन रिकामं पाहिजे होतं पायासाठी, पण कोण आहे. मग चिडले ना, चिडणार स्वाभाविक आहे. तर चिडून म्हणाले माझ्या थोडा उशीर झाला, माझ्या थोड्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही दुसरं लग्न पण केलं.
आणि हिला पण बसवलं. आणि बृहस्पती, तुम्ही एवढे मोठे ब्राह्मण आहात, तुम्ही एवढे मोठे गुरु आहात, तुमच्या देखत हे झालं. आणि विष्णू, तुम्ही या जगाचे मुख्य व्यक्ती आहात, तुम्हाला हा अधर्म दिसला नाही. तर त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला, तुम्हाला एवढी इच्छा आहे मोठे मोठे यज्ञ करायची आणि त्या यज्ञासाठी पत्नीसाठी थांबू नाही शकत तुम्ही, मी तुम्हाला शाप देते, तुमची कधीही कुठेही पूजा नाही होणार, तुमचं कुठेही मंदिर नाही होणार. पूजा पाहिजे ना तुम्हाला, लोकांचा मान सन्मान पाहिजे, मी शाप देते तुम्हाला कधीही कोणाचीही पूजा नाही होणार तुमच्या. मग विष्णूंना म्हणाले, तुम्ही एवढं सगळं माहीत असताना मी थोडी उशीर झाला तर त्यांना तुम्ही परवानगी दिली, पुढच्या वेळेस तुमचा जो काही अवतार असेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीपासून दुरावणार, मी तुम्हाला शाप देते म्हणून. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा तो क्रोध व्यक्त केला. प्रेशर कुकरची ती वाफ असते ती एकदा रिलीज झाली, ती वाफ एकदा निघाली की मध्ये शिटी बरोबर खाली जाऊन बसते. तर कधी कधी काय करू शकत नाही, सगळं झालं, वाफ निघाली सगळी, ती शिटी खाली जाऊन बसली. मग ब्रह्मदेव म्हणाले, मी 2 मिनिटं बोलू का? मग तो वाफ निघून गेली होती, थंड होता. म्हणाले काय झालं की बृहस्पती म्हणत होते तो पवित्र मुहूर्त होता आणि त्या पवित्र मुहूर्तामध्ये करण्याची गरज होती. आणि बृहस्पतींना विचार की मी नाकारलं, मी नाही म्हणालो होतो. पण विष्णूंना विचारलं तर विष्णू म्हणाले, लोक कल्याणासाठी तुम्ही करताय, या जागेच्या पावित्र्य राखण्यासाठी तुम्ही करताय, म्हणून आपातकालीन धर्म म्हणतात त्याला. इमर्जन्सी धर्म आहे हा, साधारण धर्म नाही आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये कधी कधी आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो. म्हणून माझ्या इच्छा नसताना बृहस्पतींची परवानगी घेऊन आणि विष्णूची परवानगी घेऊन मी असं केलं. त्यासाठी पण मी नाकारलं तर त्यांनी मग गायीच्या तोंडातून त्यांना बाहेर काढलं, म्हणून मग ती गायत्री झाली आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं. पण हे सगळं असं नाही की तुझ्यावर काही राग आहे वगैरे. हे जेव्हा प्रेशर निघून गेलं, सगळी वाफ निघून गेली, मग त्यांना लक्षात आलं माझ्याकडून चूक झाली. मग तेव्हा त्यांनी म्हटलं, कसं आहे, हे श्रेष्ठ लोक जे आहेत, देवता लोक आहेत, यांच्या एवढी त्यांनी परमेश्वराची सेवा करायची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या तोंडाला एक शक्ती असते, ते जे बोलतात ते होतं, कारण परमेश्वराला प्रिय आहे. तर एकदा काही वरदान दिला तर त्याला ना परत नाही घेऊ शकत, आणि एकदा काही शाप दिला तर त्याला परत नाही घेऊ शकत, पण त्याला मॉडिफाय करू शकतो, त्याला ऍडजस्ट करू शकतो. तर मग यांनी त्यांना म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला शाप दिला होता की तुमची कधीही पूजा नाही होणार, तुमचं कुठलंही मंदिर नाही होणार, तर मी एक म्हणते की तुम्ही या क्षेत्राच्या पावित्र्यासाठी हे सगळं केलं होतं. हे एकमेव क्षेत्र आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जिथे तुमचं मंदिर असेल आणि जिथे लोक येऊन तुमची पूजा करतील. आणि विष्णूंकडे बघून म्हणाले, सॉरी, मला माफ करा, पण मी शाप दिला होता की तुम्ही तुमच्या पत्नीपासून दुरावाल, पण मी तुम्हाला ते ऍडजस्ट करते की दुरावा झाल्यानंतर तुम्हाला तुमची पत्नी परत भेटेल आणि तुमचं पुन्हा एकदा मिलन होईल. म्हणून रामचंद्रांच्या अवतारामध्ये जेव्हा रामचंद्र आले तेव्हा ते काही कारणांमुळे दुरावले गेले पण एकत्र पण आले. त्याच्यामागे बरेच कारण आहेत, पण हे एक कारण आहे. तर अशा प्रकारे हा यज्ञ संपन्न झाला आणि सगळं काही झालं. तर त्या कारणामुळे आजपर्यंत ब्रह्मदेवांचं दुसरीकडे कुठे मंदिर नसतं. आणि रामचंद्रांच्या लीलेमध्ये एकच अशी लीला आहे जिथे परमेश्वर आणि त्यांची अर्धांगिनी ते पण दूर होईल. आपण म्हणतो हा राक्षस आहे. व्यंकट भट्ट आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या संभाषणामध्ये येतं की राक्षस लोक तर दैवी प्रकृतीला बघूही नाही शकत. राधाराणी, सीतादेवी, लक्ष्मीदेवी इतके पवित्र आहेत, तो राक्षसाला त्या कामवासनेने जे झाकलेले डोळे त्याला ते दिसत पण नाही. जो व्यक्ती दिसत नाही त्याला हात कसा लावला? ज्या व्यक्तीला दिसत नाही त्यांचं दर्शन पण होत नाही, त्यांना हात लावून त्याला खेचून रथावर ठेवून अपहरण कसं काय केलं? तर त्यामागे हे कारण आहे की राक्षस आईला वाईट नजरेने बघू पण नाही शकत. ती दिसतच नाही, राधाराणी दिसतच नाही अशा लोकांना. सीतादेवी पण मग रावणाने कसं केलं? तर त्याच्या मागे अशा बऱ्याच घटना असतात, शास्त्रांमध्ये त्यांचे उल्लेख आहेत. तर या सगळ्या घटनेमुळे रामचंद्रांच्या त्या लीलेमध्ये सीता आणि रामाच्या जीवनामध्ये ती घटना घडली. 10वा स्कंद भागवतम, अध्याय क्रमांक 36 आणि श्लोक क्रमांक 16 यामध्ये श्यामकुंड आणि राधाकुंडची स्टोरी येते. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये लिहिलंय की श्यामकुंड जेव्हा बनवलं तेव्हा श्रीकृष्णांनी
सर्व तीर्थांना बोलवलं होतं. तर तेव्हा पुष्कर तीर्थ पण होता. तर श्यामकुंडमध्ये जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा पुष्कर तीर्थ पण आहे त्याच्यामध्ये. स्कंद क्रमांक 7, अध्याय क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 30 याच्यामध्ये लिहिलंय की पुष्कर क्षेत्रामध्ये आपण जर कुठली आध्यात्मिक क्रिया केली तर त्याचा 1000 पट फायदा मिळतो. हरी बोल. 100 वेळा हरिबोलाचा फायदा मिळाला. हरी बोल, हरी बोल. आपण ब्रह्मसंहिता गाऊ त्याचा पण 1000 गुणा फायदा मिळणार आहे. आणि जर आपण चॅन्टिंग करू शकलो तर 1000 माळा. कालच मी बोललो होतो. स्कंद क्रमांक 12, अध्याय क्रमांक 12 आणि श्लोक क्रमांक 61 यामध्ये लिहिलंय की कोणी आपल्या मनावर नियंत्रण करून जर पुष्कर, मथुरा आणि द्वारका या ठिकाणी जर उपवास केला आणि श्रीमद भागवताचं जर पठन केलं तर तो सर्व भीतीपासून मुक्त होऊन जाईल. तर पुष्कर क्षेत्राची एवढी मोठी एक इथे महिमा आहे. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी पण पुष्कर क्षेत्राला खूप स्थान दिलं. कसं दिलं? 1971 मध्ये न्यूयॉर्कमध्ये प्रभुपादांनी इनिशिएशन दिले आणि तेव्हा एका भक्ताला नाव दिलं पुष्कर दास. आणि प्रभुपाद नेहमी जेव्हा नाव द्यायचे त्याच्यानंतर थोडं एक्सप्लेन करायचे. तर पुष्कर दासला जेव्हा नाव दिलं तेव्हा म्हणाले भारतामध्ये एक पवित्र तलाव आहे पुष्कर तीर्थ आणि जो कोणी व्यक्ती त्या पुष्कर तीर्थामध्ये स्नान करेल तो भक्त बनेल. तुम्ही ज्यांनी आज स्नान केलं, अगदी 3 थेंब जरी स्नान केलं असेल किंवा पूर्ण शरीराने स्नान केलं असेल, पण आज प्रभुपादांनी सांगितलंय त्या पुष्कर प्रभूंना की पुष्कर तीर्थामध्ये स्नान करतो भक्त बनेल. हरी बोल. आता काहीतरी आहे, आशा आहे. मग पुष्कर प्रभूंना श्रील प्रभुपादांनी सांगितलं तू पूर्ण जगाच्या लोकांना प्रयत्न कर की त्या पुष्कर तीर्थमध्ये जाऊन स्नान करतील. तर आज आपण कृष्ण मुरली प्रभू, नदिया निमाय प्रभू, खेडकर प्रभू, चव्हाण प्रभू आणि ज्यांनी या यात्रेमध्ये अजून सेवा केली आहे त्या सगळ्यांप्रती खूप आभारी आहोत की त्यांनी एवढं सगळं नियोजन करून आपल्याला पुष्कर तीर्थामध्ये आणलं आणि आपण तिथे स्नान केलं. हरी बोल. यांच्याप्रती आपण धन्यवाद बोलूया. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. याचं पण 1000 वेळा झालं आता. तशा प्रकारे आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला एवढं सगळं इथे ऐकायला मिळालं आणि इथे आपण या भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रभुपादांनी आपल्याला आश्वासन दिलंय की आपण इथे स्नान करून भक्त बनू. जय श्री प्रभुपाद की जय. जय श्री राधा गोविंद जी भगवान की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. तर कृष्ण मुरली प्रभू आपण टाकलाय ब्रह्मसंहिता मला देणार अखिल बंधू प्रभू. मला माझा फोन घेतलाय ते आपण बंद करूया. बंद करणार रेकॉर्डिंग.